व्हेरी व्हेरी सुपर सुपर. सो बरीच मंडळी जॉईन झालेली आहेत. टोटल 9 मंडळी आहेत. अनुराधा मॅडम आलेल्या आहेत, धनश्री मॅडम आलेल्या आहेत, ज्योती मॅडम आलेल्या आहेत, शुभांगी मॅडम आलेल्या आहेत खूप दिवसानंतर, वर्षा मॅडम आहेत. ओके. सो नाव बघा ना किती भारी भारी आहेत, खतरनाक. ओके. सो काय वाटते मित्रांनो, आज काय असेल? सो काय वाटतंय तुमच्या लोकांना आज काय असेल? आजचं सेशन काय असेल, कशावर असेल, काय आपण आज गप्पा टप्पा मारणार आहोत? मोटिवेशन. मोटिवेशन. ओके. खरंच तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे का मॅडम? काय वाटतंय वर्षा मॅडम? हा, मग थोडं थोडं मोटिवेशन लागतं ना सर. अच्छा. ओके. सो थोडं थोडं मोटिवेशन लागतं. अच्छा. सो का मोटिवेशन लागतं? काही कारण सांगू शकता? का गरज पडते लोकांना मोटिवेशनची? सर कारण आम्ही ध्येय विसरतो मध्ये मध्ये घरच्या कामांमध्ये. म्हणजे आमचं ध्येय असं होतं, माझं असं विसरतो. होतं. हा, ध्येय विसरतो. ओके. मग तुम्ही असलात की ती कशी ती ज्योत आपण तेवत ठेवतो ना सर, अच्छा अच्छा. पॅशनची. तर ओके. म्हणून ओके. हा सर, नाही तर मी तर विसरून जाते हल्ली काय मला अरे काय बापरे. करायचंय. हा, आता आमचं ओके. वय झालं ना सर. हो ना, अरे वय बापरे. झालं तर घरच्या आणि मेंदू छोटा आणि जबाबदाऱ्या मोठ्या. अरे बापरे. हा, असं होतंय सर. काय ते ना हम्म. म्हणजे त्याचं ती पेस जमत नाही त्या स्पीडची सर. तरी पण मग तुम्ही ओके आहात म्हणून ओके. आम्हाला अचीव्ह होतोय आम्ही. मी आज आय एम रिअली थँकफुल सर. आज मला हा, थँक यू म्हणजे ते म्हणायचंय पुन्हा एकदा. ऍटमॉस्फिअर राहतं. हो म्हणजे सर, सर बरोबर. सांगायला पाहिजे तर. ओके हा, ओके. बरोबर. आमच्या तंद्रीमध्ये राहतं मग. हा, बरोबर. हा सर, मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय. मी खरं फोन करणार होते आणि थँक्स म्हणणार होते पुन्हा एकदा. प्रवीण सरांना मी थँक्स म्हटलंय. अच्छा अच्छा अच्छा. हो. त्यांना फोन कर. कारण काय आहे सर, म्हणजे पुन्हा ती जिद्द जागृत झालीये. ओके ओके. काहीतरी करण्याची असं. काहीतरी करण्याची सुपर आणि नाही करणार आणि असं दिसतंय की नाही होणार आता. पॉझिटिव्हिटी फार डेव्हलप झाली आणि कॉन्फिडन्स लेव्हल वाढलाय पुन्हा एकदा. सुपर सुपर मॅम सुपर. राईट. सो अजून काय वाटतं आज काय असणार आहे? सो काय वाटतं तुम्हाला आजच्या सेशन मध्ये काय असेल? मोटिवेशन आहे, सगळं आहे, पण काय? प्लॅनिंग आहे, कसं करायचं, काय करायचं पुढचं. प्लॅनिंग आहे, कसं करायचं, काय करायचंय. ओके. खरंच वाटते मॅडम तुम्हाला प्लॅनिंगची गरज आहे? सर म्हणजे आहे ना, असं ते नाही. आपण आज ना गप्पा टप्पा मारणार आहोत. ओके. गप्पा टप्पा. आणि गप्पा टप्पा मारत मारत आपण आपला विषय जो आहे ना स्टार्ट करणार आहोत. पण एवढं नक्कीच आहे की आजचं सेशन जर तुम्ही फक्त कानाने न ऐकता बाय हार्ट सुद्धा जर तुम्ही ऐकलं, ओके, आणि त्या गोष्टी जर तुम्ही आचरणात जर आणल्या तर नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतं, तो बदल येऊ शकतो. राईट. पण जर त्या गोष्टी फक्त आणि फक्त पुराण, राईट, किंवा फक्त स्टोरी गोष्ट म्हणून जर फक्त ऐकल्या की अरे खूप छान वाटलं, मस्त वाटलं, जबरदस्त, भारी, मोटिवेशन वाटलं, राईट, फक्त ते काय असणार मग टेम्पररी असणार. कळतंय का? सो त्यामुळे फक्त आणि फक्त ते ऐकण्याचं काम करू नका. सो त्यासोबत त्या गोष्टी काय करा, तुमच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करा. आणि जर ते इम्प्लिमेंट तुम्ही खरंच करणार असाल ना, तर मी तुम्हाला लिहून देऊ शकतो की तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठा बदल येऊ शकतो. सो त्यामुळे आजचं सेशन ऑब्विसली मोटिवेशन असणार आहे, पण त्यासोबतच ना तुम्ही हे जर सेशन सिरियसली जर ह्या गोष्टी जर तुमच्या लाईफ मध्ये जर इम्प्लिमेंट केल्या ना, सो मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला मोटिवेशनची गरज पडणार नाही. खरंच मोटिवेशनची गरज पडणार नाही. म्हणजे मोटिवेशन आहे ना मित्रांनो, हे टेम्पररी असतं. जसं की ज्यावेळेस एखादी दुखापत आपल्याला होते, मुका मार लागतो आपल्याला, तर तो भाग सुचतो ना. सो ते मोटिवेशन आहे ते सुजेप्रमाणे असतं. तर थोड्या दिवस जरा फुगल्यासारखं वाटतं, यस
आता मी चार्ज झालो, यस आता मी काही करू शकतो, यस आता मी माझ्या आयुष्यात काही बदल आणू शकतो. हे मोटिवेशन आहे ना, हे सुजेप्रमाणे आणि ही सूज आहे ना, सूज हळूहळू 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 उतरत जाते आणि जशी ती सूज उतरते तसं तुमचं मोटिवेशन सुद्धा उतरतं. फुग्यातली हवा पडते, फुग्यातली हवा निघते. कळतंय का? सो त्यामुळे माझं असं प्रामाणिकपणे मत आहे ना, सो मोटिवेशन घेण्याच्या भानगडीत पडू नका. कळतंय का? मोटिवेशन तुम्हाला खूप मिळणार, खूप मिळणार. तुम्ही साधं तुमच्या घराच्या इथून फक्त प्लॅटफॉर्म वरती या. तुम्हाला ट्रेन मध्ये चढायची इच्छा असेल नसेल, लोक तुम्हाला जबरदस्ती चढवणार. तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही फक्त उभे राहा, लोक पोहोचवतील तुम्हाला. पण त्यासाठी तिकडे उभं राहणं पण गरजेचं आहे ना. कळतंय का? सो तिकडे तुम्हाला बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा कराव्या लागतील ना, तुम्ही फक्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फक्त ती जिद्द आहे ती फक्त बाळगण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला ढकलत ढकलत पुढे घेऊन जातील. कळतंय का? असं त्यामुळे मोटिवेशनच्या भानगडीत पडू नका. मोटिवेशन हे टेम्पररी असतं आणि इन्स्पिरेशन हे परमनंट असतं. सो तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवंय, मोटिवेशन की इन्स्पिरेशन? काय हवंय? इन्स्पिरेशन, इन्स्पिरेशन. सो तो इन्स्पिरेशन जो आहे ना, तो महत्वाचा आहे. सर एक क्वेश्चन आहे. बोला ना. तर मी एक 15 मिनिटं जॉईन करू शकते, पण मग ह्याचं रेकॉर्डिंग पाठवाल का सर? हो मॅडम, कोण बोलतंय? सविता मॅडम सविता का? हो, ऑफिस Yes, मीटिंग आहे yes. तर त्यामुळे जॉईन नाही करता येणार समथिंग. झालं हरकत तर मी नाही. ऑनलाईन राहू शकते, पण लक्ष देऊन नाही ऐकलं जाऊ शकणार असं. हरकत नाही मॅम, हरकत नाही. तुम्ही आलात तीच खूप मोठी गोष्ट आहे. मला माहिती आहे तुमचा बिझी शेड्यूल असतो या टायमाला. समजू शकतो मी. थँक्यू सर. या येस. सो मित्रांनो, अगेन मी तेच सांगतोय की मोटिवेशन नाही, आपल्याला इन्स्पिरेशन वरती काम करायचंय. आणि जर खरंच आपल्याला आपल्या लाईफ मध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर आपण मोटिवेशन घेणे टाळलं पाहिजे. ठीक आहे, त्याचं कुठे बऱ्याच वेळा असं होतं की यस त्याची गरज पडते, पण अगेन जर तुम्हाला तुमचं इन्स्पिरेशन आठवलं ना, परत मोटिवेशनची गरज पडत नाही. सो आम्हाला कोण आहे मोटिवेशन द्यायला? कोण आहे का? कोण नाही. आम्ही स्वतःलाच मोटिवेट करत बसतो. प्रवीण सरना मी करतो, प्रवीण सर मला करतात. कधी आम्ही दोघं डिमोटिवेट झाले तर विचार करत बसतो, काय चुकतंय, काय होतंय, कुठे मिस्टेक होते. कळतंय का? सो त्यामुळे मोटिवेशनच्या भानगडीत पडू नका. राईट? मोटिवेशन तुम्हाला लोक देत राहणार. ज्या गोष्टी तुम्हाला नाही जमत ते लोक तुम्हाला बोलतात, अरे तू करू शकतोस, तुझ्यामध्ये कॅपेबिलिटीज आहे, तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. सो तुम्हाला लोक इन्स्पायर करत राहणार, लोक तुम्हाला मोटिवेशन करत राहणार. पण जर एकदा त्याची सवय झाली, तुम्ही ऍडिक्टेड झालात, सो प्रत्येक वेळी तुम्हाला तो ढोस लागणारच. कळतंय का? मग ते ऍडिक्शन झालं. जसं ते व्यसनी लोक असतात ना, की जर ते एक पॅक मारला नाही तर हात चालत नाही ना, तसं ते तुम्ही एक डोस घेतलाय तो तुमचे पाय नाही चालणार. कळतंय का मला काय सांगायचंय? हॅलो. सो हो सर. जास्त त्या गोष्टीच्या ऍडिक्शन वरती पडायचं नाही. कळतंय का? सो त्यामुळे इकडे जरा काळजी घ्या. सो पुन्हा एकदा आजच्या या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचं सेशन खरंच मित्रांनो खूप इन्स्पायरिंग असणार आहे. आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला खरंच खूप मोठ्या गोष्टी कळणार आहेत, खूप चांगल्या गोष्टी कळणार आहेत. सो त्यामुळे तुमचं आजच्या या सेशन मध्ये मनापासून मी स्वागत करतो. सो मित्रांनो, हे आपलं पहिलं सेशन असणार आहे. म्हणजे की आजपासून आपण एक वेगळा प्रवास सुरू करणार आहोत मित्रांनो. म्हणजे की तुम्हाला जसं मी म्हणालो ना, की ही सुरुवात आहे पॅशनची. सो या सुरुवातीला ना खूप साऱ्या गोष्टी ट्रायल अँड एरर असणार आहे. सो सध्या आम्ही काय करतोय? ट्रायल अँड एरर करतोय. काय चालतंय, काय चालत नाही, काय चालतंय, काय चालत नाही. त्यामुळे ट्रायल अँड एरर आहे. त्याच्यातून काय होतं, आम्हाला स्वतःला पण काही गोष्टी कळतायत, काही गोष्टी आम्ही सुद्धा शिकतोय, काही गोष्टी तुम्ही सुद्धा शिकणार आहात. सो त्यामुळे ह्या प्रवासामध्ये जी लोक आमच्या सोबत आहेत ना मित्रांनो, जी लोक असणार आहेत, सो त्यांच्यात तर बदल होणारच आहे, प्लस आमच्यात पण बदल होणार आहे. बिकॉज आम्ही सुद्धा तुमच्यासारखाच आमचा सुद्धा प्रवास नवीन आहे. कळतंय का? सो मी तुम्हाला सांगणार ना की यस की माझ्याकडे खूप मोठा बिझनेसचा अनुभव आहे, कन्सल्टिंगचा अनुभव आहे, काउन्सिलिंगचा अनुभव आहे. पण बिझनेस सुरू करण्यामध्ये मी सुद्धा तुमच्यासारखा एक कोण आहे, स्टार्टअप पर्सन आहे. त्यामुळे मला हे सांगायला लाज वाटत नाही की आम्ही नवीन आहोत, किंवा प्रवीण सरांना हे बोलायला लाज वाटत नाही की आम्ही नवीन आहोत. सो आम्ही सुद्धा तुमच्यासारखे कोण आहोत, स्टार्टअप करणार आहोत. फक्त फरक एवढा आहे, तुमचं एज आमच्यापेक्षा जास्त आहे, आमचं एज तुमच्यापेक्षा कमी आहे.
पण दोघांची सुरुवात ही नवीनच आहे. सो सगळ्यांना आवडेल का या प्रवासामध्ये यायला? येस सर. नक्की. वर्षा मॅडम, अनुराधा मॅडम, जेवढे सगळेजण Yes. आहात ते प्रत्येक जण सगळेजण रेडी आहात का? हो. ग्रेट 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 सुपर. सो मला ना जरा समजून घ्यायला आलं, तुमच्यापैकी किती लोकांचे किंवा तुमच्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत जे जे स्वप्न पाहिलेत ते पूर्ण झाले? आतापर्यंत तुम्ही जे जे स्वप्न पाहिले, जे जे ध्येय तुम्ही ठरवले होते, जे जे टार्गेट तुम्ही ठरवले होते ते पूर्ण झाले? सर्व झालं सर्व झाले? सर्व झालं. काय काय? जे ठरवले ते झालेच. लग्नाचं नाही मॅडम. लग्नाचे नाही. लग्नाचं काय करायचं सर? नाही तर सांगायला येस येस लग्नाचा टार्गेट होता टार्गेट होता ते नाही. हा हो सर, लग्न कोण बोललं? कोणतरी बोललं? मी नाही बोललो. नाही नाही, मी जस्ट जोक ऑफ द पार्ट. नाही माझे सगळे टार्गेट कम्प्लीट झाले. आता मी फ्री झाले. सो असे टार्गेट नाही. ऑफिशियल जे तुम्ही काम करत आहात, राईट, त्याच्यातले जे काही तुम्ही स्वप्न पाहिली होती ही स्वप्न तुमची पूर्ण झालेली आहेत, चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेले आहेत. असे किती लोकांचे टार्गेट कम्प्लीट झालेत, स्वप्न कम्प्लीट झालेत, गोल्स कम्प्लीट झालेत? तर माझं झालंय. म्हणजे कोण मी आहे? जे ठरवलं होतं. हा हा हा. ओके लास्ट टाइम मी सविता बोलते. ओके लास्ट टाइम ओके जेव्हा मी तुम्हाला कॉल केलेला तेव्हा हा, मी हा, हा. फारच कन्फ्युज होती. ओके ओके. ज्या फील्ड मध्ये होते मला फील्ड चेंज करायचं होतं हा हा हा. आणि केलं मी Great, सगळं super. मॅनेज करून. सो आता आय एम डुईंग वेल हिअर. सुपर 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 सुपर. ग्रेट. तर मॅडम साठी एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजूयात. सुपर मॅम सुपर. थँक्यू. पण अजून खूप साऱ्या गोष्टी असतात. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आपण मरेपर्यंत करत राहणारच. तरी ते नक्की, कम्प्लीट नक्की. नाहीच होणार आहे. आणि ते एक टार्गेटच आहे. कारण स्वतःला इम्प्रूव्ह करणं व्हेरी व्हेरी नेसेसरी आजकाल. राईट 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 राईट. बरोबर मॅम बरोबर. ओके. अजून कोणाचं गोल काही कम्प्लीट झालेला आहे किंवा कोणाचे गोल्स अजून ठरवलेले आहेत, अजून अचीव्ह व्हायचे बाकी आहेत, असे कोण आहेत का? अचीव्ह व्हायचंय, अजून बाकी आहे. बाकी आहे. ओके. हो, हरकत नाही मॅडम. हा बोला ना. पॅशनाला आमच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट आला सर. तर त्यामुळे आम्हाला आता गॅरंटी वाटायला लागली की आमचे जे पण होतील गोल जे आहेत ते कम्प्लीट होतील. नक्की नक्की बरोबर नक्की बरोबर. येस सर, येस सर. नक्की नक्की. आम्हाला तर आवडेलच, कारण की आमच्या मिशन मध्येच ते आहे. तुमच्या सक्सेस पाथ मध्ये आम्हाला मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन करायला आवडेल. नक्कीच आम्ही आहोतच. ओके. अजून कोणी? अजून कोण असं आहे का? धनश्री मॅडम, शुभांगी मॅडम. हॅलो सर. येस मॅम. खूप दिवसांनी नाही तुमचा झाले आवाज सर. ऐकलाय. अच्छा, नाही झाले. हरकत नाही मॅडम, आपण करूया. हो सर. ओके. सो अजून कोण? शुभांगी मॅडम, तुम्ही काय ध्येय ठरवले होते ते संपूर्ण झालेत का, पूर्ण झालेत का? नाही. ओके ओके. हरकत नाहीये. ज्या ज्या लोकांचे ध्येय कम्प्लीट झालेले नाही त्यांना पॅशन कडून खूप खूप शुभेच्छा. पण मी नक्कीच एवढं सांगेल ना की आजच्या सेशन मधून तुम्हाला नक्कीच ती क्लॅरिटी मिळणार आहे, की आजचं सेशनच असं आहे आणि आजचं सेशन खूप जबरदस्त असणार आहे. पण मित्रांनो, माझा जो एक्सपिरियन्स जो आहे किंवा मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना भेटलोय, तर असं मी बऱ्याच लोकांकडून समजून घेतलंय, बऱ्याच लोकांकडून मला ह्या गोष्टी कळाल्या आहेत की आपलं गोल्स आहेत ना, गोल्स हेच आपले सर्वात मोठे प्रॉब्लेम्स असतात. काय बोललो मी? आपले गोल्सच हे आपले सर्वात मोठे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जे काही ध्येय ठरवता, बरोबर, जे काही तुम्हाला मिळवायचं असतं, जे काही तुम्ही स्वप्न बघत असता, ते सहजासहजी लगेच पूर्ण होतात का? होतात का नाही. सहजासहजी लगेच पूर्ण? नाही. नाही नाही. होत. तर तुम्ही जर हा विचार करता की येस मला चांगला मुलगा पाहिजे, चांगली मुलगी पाहिजे, हे स्वप्न आहे, पण ते सहजासहजी पूर्ण होत नाही. तुमचं स्वप्न आहे की 1 लाख 2 लाख इन्कम करायचे, पण हे स्वप्न लवकर सहजासहजी पूर्ण होत नाही. तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला चांगल्या घरात जायचंय, पण हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. तुमचं बिझनेस तुम्हाला सुरू करायचंय, पण सेटल करायचं, पण हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. सो आपले गोल्सच
आपले सर्वात मोठे काय असतात? प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात, डिफिकल्टीज असतात, चॅलेंज असतात. सो त्यामुळे जेवढे मोठे गोल्स तेवढे मोठे प्रॉब्लेम्स, आणि जेवढे छोटे गोल्स तेवढे छोटे प्रॉब्लेम्स. सो तुम्ही ठरवा तुमचे गोल्स छोटे आहेत की मोठे आहेत. कळतंय का? आणि जरी छोटे गोल्स असतील, अचीव्ह होत असेल, चांगली गोष्ट आहे. मोठे गोल्स अचीव्ह होत नाहीये, हरकत नाहीये, पण स्टिक राहा, नक्कीच पूर्ण होतील. कळतंय का? हॅलो, हो सर. विषय. येस सर. त्यामुळे जे तुम्ही स्वप्न ठरवलेत ना, ते सहजासहजी पूर्ण होत नाही मित्रांनो. नॉट ओन्ली तुमचे, या जगामध्ये जी काही मंडळी आहेत त्या प्रत्येकासोबत हेच होतं. त्यामुळे जेवढे तुमचे मोठे गोल्स असतील ना, तेवढेच तुमच्यासाठी खूप जास्त डिफिकल्टीज, खूप सारे जास्त चॅलेंज, खूप जास्त प्रॉब्लेम्स, खूप अडचणी हे तुमच्या वाटेला मांडून ठेवलेले आहेत. सो जेवढे तुम्ही अडचणी, चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स ब्रेक करत जाणार, तेवढंच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. सो हा प्रवास सोपा नाहीये. आणि मी जसं तुम्हाला आठवत पण असेल, पहिल्या सेशन मध्ये पण बोललोय मी, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पॅशनच्या कडे एक पाऊल पुढे टाकता ना, तसं तसं तुमच्या लाईफ मध्ये अडचणी, चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स येत जातात. कळतंय का? सो तुम्ही पहिल्या दिवसापासून एक सडन काहीतरी प्रॉब्लेम, सडन काहीतरी अडचणी येत राहणार. सो हे येत राहणार, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येतं. जे अनएक्सपेक्टेड असतं, ज्याचं तुम्ही ते विचारच केलेला नसतो, अशा गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये येणार, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येणार. आणि जो व्यक्ती ह्या सर्व गोष्टीमध्ये स्टिक असतो, अशाच लोकांचे ध्येय, अशाच लोकांचे स्वप्न पूर्ण होतात. आणि जी लोक ह्या अडचणीमध्ये डगमग करत असतात किंवा मध्येच गिव्हअप करतात, मध्येच सोडून जातात, त्यांची स्वप्न पूर्ण होत नाही. तो तुमच्या लाईफ मध्ये अडचणी येत आहेत म्हणजेच की काय, की आपण राईट पाथ वरती आहोत. कळतंय का? आपण बरोबर डिरेक्शन वरती आहोत. आणि जर तुमच्या लाईफ मध्ये ते येत नाही, सो समजून जा तुम्ही केलेली सुरुवात चुकीची आहे किंवा तुम्ही निवडलेला रस्ता हा चुकीचा आहे. कळतंय का? हॅलो, पोचतोय का विषय तुमच्यापर्यंत? हो सर. हो सर. तो कोणाकोणाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स यायला लागलेत? हा सर, माझ्या लाईफ मध्ये यायला लागले प्रॉब्लेम सर. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. हो सर, प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत. तेव्हापासून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. ओके. अगदी बरोबर सर. त्यामुळे तुमचे गोल्सच तुमचे सर्वात मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तुम्हाला स्टिक राहायचंय, तुम्हाला कणखर उभं राहायचंय, तुम्हाला पाय रोवून उभं राहायचंय. आणि त्यामुळे आजचं सेशन आहे ना, तुमचं खरंच खूप साऱ्या गोष्टी चेंज करणार आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही इथून क्लिअर नसतील तर आज त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आणि त्यामुळे आजचं सेशन जे आहे ना, ते खूप महत्वाचं सेशन आहे. आणि महत्वाचं सेशन, त्याचं सेशनचं नाव आहे अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला. अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला म्हणजे की आपल्या आजूबाजूला जी काही प्रसिद्ध मंडळी आहेत, जी यशस्वी मंडळी आहेत ना, ती लोक सुद्धा हा फॉर्म्युला वापरत होती. जी कोणी मंडळी आहेत, ज्या लोकांना तुम्ही फॉलो करता, ज्या लोकांना तुम्ही रोल मॉडेल मानता, ज्या लोकांना तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवताना, त्या प्रत्येक व्यक्तीने हे फॉर्म्युलेज वापरलेले आहेत. आणि आज असे आपण 5 स्टेप तुम्हाला सांगणार आहोत. सो प्रत्येकाला आवडेल का तुमच्या लाईफ मध्ये तो अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला मिळवायला? येस सर, आता आवडेल. नक्की. सो त्यामुळे हा जो फॉर्म्युला जर तुम्ही फॉलो केलात ना मित्रांनो, तुमच्या लाईफ मध्ये अडथळे ते येणारच आहेत. कळतंय का? अडथळे तर येणारच आहेत, पण त्या अडथळ्यांना फेस करण्याची जी पॉवर आहे, क्षमता आहे, ती तुम्हाला मिळणार आहे. सो त्यामुळे आजचं सेशन फक्त इथून ऐकू नका, आजचं सेशन इथून पण ऐका. आणि हे जर सेशन जर तुम्ही फॉलो केलं ना, तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची क्लिअरिटी मिळणार आहे. तो आपण सुरू करूयात का आजचं सेशन? येस. नक्की? हो. येस सर. ओके. येस. सो चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात.
सो जी काही मंडळी परत जॉईन झालेली त्यांना पुन्हा आपल्या या सेशन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सो तुम्हाला काय वाटतंय, असं का होतं काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक अपयशी होतात? फटाफट फटाफट एका वाक्यात उत्तर द्यायचं. असं का होतं काही लोक अपयशी होतात, काही लोक यशस्वी होतात? काय वाटतं तुम्हाला? कंटिन्युएशन नाही ठेवत. Continuity Habit ठेवत नाही. ओके, हॅबिट. फॉर्मेशन. ओके, हॅबिट फॉलो करत नाही. ओके, अजून कन्सिस्टन्सी नसते. कन्सिस्टन्सी नसते. व्हेरी गुड, सुपर सुपर. सर ते कधीच मागे वळून पाहत नाही. कोण यशस्वी की अपयशी? यशस्वी लोक कधीही मागे वळून पाहत नाही. अच्छा, मागे वळून पाहत नाही. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून फोकस फोकस असतात. प्रत्येक गोष्टीवर मात करतात. सुपर 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 सुपर, ग्रेट. अजून काय वाटतं अजून? शुभांगी मॅडम, अनुराधा मॅडम. टाइम मॅनेजमेंट आणि शिस्त. टाइम मॅनेजमेंट आणि शिस्त. व्हेरी गुड, सुपर, भारी. अजून अजून काय वाटतं? अजून काही करता येईल त्यात भर घालतात ते, म्हणजे हम्म. अजून काही जास्त करता येईल, अजून काही यशस्वी होता येईल या गोष्टीकडे ते लक्ष देतात. अजून काही करता येईल आणि यशस्वी होता येईल याच्याबद्दल ते लक्ष देतात. व्हेरी गुड, सुपर, भारी. अजून अजून काय वाटतंय? अजून कोणाला काय सांगायचंय? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जे काही सांगितलंय परफेक्ट आहे, बरोबर आहे. तुम्ही स्वतःला अनालिसिस करता. जसं मी दरवेळी सांगतो की ज्यावेळेस आपण असं काहीतरी सांगतो ना, आपण स्वतःला अनालिसिस करतो, स्वतःला आपण पाहत असतो आणि स्वतःला पाहून आपण त्या गोष्टी सांगत असतो. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या लाईफ मध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर यशस्वी लोकांसारखी मानसिकता आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. ती मानसिकता घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांच्यासारखं विचार करणं गरजेचं आहे. आणि आजचं सेशन तुम्हाला विचार करायला लावणार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून सांगतो, आजचं सेशन इथून पण ऐका. इथून ऐकल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे. सो मित्रांनो, जी यशस्वी जी लोक आहेत ना मित्रांनो, त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती अपयशी व्यक्तींपेक्षा वेगळी असते. काय बोललो मी? यशस्वी जी व्यक्ती असतात त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती अपयशी व्यक्तीसारखी नसते. ती विचार करण्याची पद्धत काहीतरी वेगळी सापडते. राईट? आणि ती जर विचार पद्धती तुम्ही सुद्धा जर फॉलो केली, तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये जर इन्व्हॉल्व केली, तर तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता. त्यासाठी काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, फक्त आपल्याला आपली मानसिकता बदलायची, आपल्याला आपला दृष्टिकोन चेंज करायचा आहे, आपलं परसेप्शन चेंज करायचंय. आणि हे जर तुम्ही केलं ना, तर तुम्ही सुद्धा यशस्वी होण्याच्या मार्गावरती चालायला सुरुवात करा. तर त्यामुळे त्या गोष्टी जर तुम्ही जाणीवपूर्वक जर फॉलो केल्या, तर तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता. त्या फॉलो करा. तर सर्वात प्रथम जी यशस्वी जी लोक असतात ना मित्रांनो, ते इनसाइड टू आउटसाइड विचार करतात. काय बोललो मी? इनसाइड टू आउटसाइड विचार करतात. म्हणजे ते आतून बाहेरचा विचार करतात. कळतंय? आणि जी अपयशी जी मंडळी असतात त्यांची जी विचार करण्याची जी पद्धत असते ना, ती आउटसाइड टू इनसाइड असते. पण नेमका काय आहे काय बाबा? इनसाइड टू आउटसाइड आणि आउटसाइड टू इनसाइड म्हणजे नेमकं काय? घरातून बाहेर निघायचं आणि घरात बाहेरून आत जायचं, काय नेमकं? राईट? तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहिला असेल. इनसाइड टू आउटसाइड, आउटसाइड टू इनसाइड, काय कळतंय का याच्यात मी काय सांगतोय ते? काय पोहोचतंय का तुमच्यापर्यंत? काय नेमकं असेल इनसाइड टू आउटसाइड, आउटसाइड टू इनसाइड? काय आहे काय नेमकं हे? हॅलो, हा बोला. स्वतःपासून सुरुवात करतात. स्वतःपासून सुरुवात करतात. ग्रेट धनश्री मॅडम, जबरदस्त. अजून अजून कोणाचं काही उत्तर? सर इनसाइड टू आउटसाइड म्हणजे सर आधी मायक्रो लेव्हलवर ते विचार करतात सर. म्हणजे व्हेरी गुड. त्यांच्या घरात म्हणजे जसं चॅरिटी बिगिन्स ॲट होम तसं घरात विचार करतात आणि नंतर मग बरं. तिथून ते जगाचा विचार करतात. मे बी असं असेल सुपर माझं परसेप्शन. सुपर. ओके, व्हेरी गुड मॅम.
कुठल्याही कल्पना त्यांच्या मनात जन्म घेतात, नंतर ते ओके. कृती करतात फास्ट. ओके ओके, सुपर, भारीच. अजून अजून कोणाचं काय उत्तर? राजश्री मॅडम, तुमचं काय मत आहे? नाही सुचत आहे सर. हरकत नाहीये. ओके. सो मित्रांनो, इनसाइड टू आउटसाइड आणि आउटसाइड टू इनसाइड, त्यासाठी ना एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाला म्हणतात गोल्डन सर्कल. तुमच्यापैकी किती लोकांनी हे नाव ऐकलंय? गोल्डन सर्कल नाव ऐकलंय का? नाही सर. सो हा फॉर्म्युला मी ऐकलं. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला, त्याच्यातला पहिली स्टेप ती म्हणजे की गोल्डन सर्कल. आणि हा जर गोल्डन सर्कल, हा जर पहिला जे स्टेप आहे, ही जर तुम्ही सुरुवात केली तुमच्या लाईफ मध्ये, तुम्हाला आयुष्यात कधी मोटिवेशनची गरज पडणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधीच असं कोणावरती डिपेंड राहायची गरज पडणार नाही की कोणीतरी येईल मला मोटिवेशन देईल नंतर मी सुरुवात करेल, गरज पडणार. सो जी लोक आहेत ना, ती लोक हा फॉर्म्युला वापरतात आणि अपयशी लोक सुद्धा हा फॉर्म्युला वापरतात. फक्त त्यांचा पॅटर्न वेगळा असतो, यांचा पॅटर्न वेगळा असतो. तो नेमका फॉर्म्युला काय ना, तो जर आपण समजून घ्या. गोल्डन सर्कल, इनसाइड टू आउटसाइड म्हणजेच की काय, एक छोटा सर्कल दिसतोय तुम्हाला, एक मोठा सर्कल दिसतोय आणि त्याच्यानंतर मोठा सर्कल दिसतोय. सो जो छोटा सर्कल आहे ना, त्याला म्हणतात इनसाइड, आणि जो मोठा सर्कल जो आहे त्याला म्हणतात आउटसाइड. म्हणजे त्यांची सुरुवात कुठून स्टार्ट होते? व्हाय, हाऊ, व्हॉट. कळतंय का? हॅलो. जी यशस्वी जी मंडळी आहेत ना, त्यांची सुरुवात कुठून होते? व्हाय, हाऊ, व्हॉट. ही कोणाची सुरुवात होते? यशस्वी लोकांची. आणि अपयशी मंडळी कसे विचार करतात? व्हॉट, हाऊ अँड व्हाय. मी जरा एक्सप्लेन करतो. म्हणजेच की काय, की जर तुम्ही यशस्वी व्यक्तीला जर विचारलं ना, की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये हे जे ध्येय घेतलंय किंवा हे जे स्वप्न जे तुम्ही पकडले आहे किंवा हे जे स्वप्न तुमच्या लाईफ मध्ये पूर्ण झाले, पूर्ण होण्यापाठीमागचं कारण काय? राईट. किंवा बऱ्याच वेळा आपण सुद्धा बोलतो ना की यस, की एखाद्या व्यक्तीचं सक्सेस बघितल्यानंतर, ते अचिव्हमेंट बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटतं की यार हे मला का नाही मिळत. सो आपण कसला विचार करतो? व्हॉटचा विचार करतो. व्हॉट, त्याला मिळालं, मला का नाही मिळत. त्याला झालं, माझं का नाही होत. तो यशस्वी झाला, मी का नाही होत. तो सक्सेसफुल झाला, मी का नाही होत. तो बंगल्यात गेला, मी अजून चाळीतच राहतोय, मी का नाही जात. कळतंय का? सो आपण फोकस कुठे करतो? व्हॉट वरती. त्याला काय मिळालंय. कळतोय का विषय? पण त्याला कसं मिळालंय हा विचार आपण कधी विचार करत नाही. त्यामुळे यशस्वी जी व्यक्ती आहेत ना, ते त्यांच्या लाईफ मध्ये जे काही ध्येय किंवा जे काही स्वप्न पकडतात ना, त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण व्हाय. त्यांची सुरुवात कुठून होते? व्हाय पासून. मला हे का करायचंय? व्हाय. हे मी जे स्वप्न बघतोय, हे जे काही ध्येय आहेत ते मला का करायचे? मला बिझनेस करायचा आहे, का करायचा आहे? मला यशस्वी व्हायचंय, मला का व्हायचंय? मला डॉक्टर व्हायचंय, मला का व्हायचंय? व्हॉट एव्हर त्यांच्या लाईफ मध्ये जे काही स्वप्न आहेत, ध्येय आहेत, आकांक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, त्याची सुरुवात कुठून होते? व्हाय पासून. व्हाय. त्यांच्यासाठी तो व्हाय खूप महत्वाचा असतो. सो पहिले ते कशावरती विचार करतात? व्हाय. माझ्यासाठी हे मला का करायचंय? मग त्याच्या विचारात ते असतात, तोपर्यंत सुरुवात होत नाही. सो पहिला काय विचार करतात? व्हाय वरती विचार करतात. तो एकदा क्लिअर झाला की येस, की मला बिझनेस का करायचा आहे, तो क्लिअर झाला. देन त्याच्यानंतर हाऊ, कसं करायचंय. मग त्याच्यासाठी ते स्ट्रॅटेजी आखणार, त्याच्यासाठी ते लोक प्लॅनिंग करणार, त्याच्यासाठी ते लोक नियोजन करणार. मग कसं कसं करायचंय, काय काय मला लागणार आहे, त्याच्याबद्दल ते विचार करतात. पण पहिलं काय येतं? व्हाय. आणि ज्या वेळेस तुमचा व्हाय स्ट्रॉंग असतो ना, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. कोणी नाही बोललं, ठीक आहे, हरकत नाही, व्हाय स्ट्रॉंग आहे. कोणी मदत करत नाहीये, ठीक आहे, हरकत नाही, मी दुसऱ्याला अप्रोच करेन. कारण की का? व्हाय स्ट्रॉंग आहे, पर्पज स्ट्रॉंग आहे.
पोहोचतोय का विषय तुमच्यापर्यंत? विषय पोहोचतोय का? हो सर. सो व्हाय स्ट्रॉंग असतो, आणि एकदा व्हाय स्ट्रॉंग झाला ना तर तुमचा हाऊ ऑटोमॅटिकली कम्प्लीट होतो. तुम्हाला अडचणी असतील, पण नक्कीच तिकडे जर तुमचं व्हाय स्ट्रॉंग असेल ना, त्या अडचणीतून पण तुम्हाला वाट दिसणार. कोणतरी असा उभा असेल की येस वर्षा ये, हे घे तुझ्यासाठी मी हे आणलंय, जा तू पुढे. तिथून पुढे अजून गेलात, अजून खूप साऱ्या अडचणी असेल, तिथे अजून कोणतरी उभा असेल, हे घे वर्षा तुझ्यासाठी हे. सो असे तुम्हाला मार्गदर्शक मिळत जाणार. पण त्यासाठी काय पाहिजे? वाय. तर हाऊ ऑटोमॅटिकली कम्प्लीट होतो. आणि देन तिसरी गोष्ट जी असते ती म्हणजे व्हॉट, जे प्रत्येकाला पाहिजे असतं. सक्सेस, लक्झरियस गोष्ट, मटेरियलिस्टिक गोष्ट, म्हणजे की काय, नाव, फेम, पैसा. कळतंय का? ते तिसरा पार्ट असतो सक्सेसफुल माणसाच्या दृष्टिकोनातून. पहिलं ते काय विचार करतात? वाय, मग हाऊ, देन व्हॉट. काय मिळणार ते नंतर. कळतंय का? काय मिळणार ते नंतर. पण अपयशी माणूस काय विचार करतो? पहिलं मला काय मिळणार, ठीक आहे हे करेल मी, मला कसं मिळणार. कळतंय का? मला काय मिळणार. सो पहिला तो सुरुवातच कशातून करतो? व्हॉट पासून. मग त्याला काय असतं की बिझनेस सुरू करायचा आहे, अरे 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख मिळणार, येस हे मिळणार तर आपण बिझनेस करायचा. अरे डॉक्टर होणार तू, डॉक्टर झाल्यावरती काय, मग काय, कमाईच कमाई. काय डायरेक्ट कशावरती फोकस? व्हॉट वरती. सो अपयशी माणूस कुठे फोकस करतो? व्हॉट वरती. मला काय मिळणार ते पहिलं सांगा, माझा फायदा काय ते सांगा, मला इन्कम कशी मिळणार ते सांगा, मला नाव कमवायचं ते कसं मिळणार ते सांगा. सो पहिलं काय पाहिजे? व्हॉट पाहिजे. जर तुम्ही व्हॉट वरती जर फोकस केला ना, तर हाऊ साठी तुम्हाला डिपेंडेबल राहावं लागतं. कसं करायचं? कळतंय का? हॅलो. सो हो जर सर. तुम्ही सुरुवात व्हॉट पासून केली तर तुमच्यासाठी हाऊ डिफिकल्ट असतो. कसं करायचं? तुम्ही जो विचार केला तो जर पूर्ण नाही झाला ना, तर अगेन परत काय येतं? डिप्रेशन येतं, स्ट्रेस येतो. यार कसं करायचं? पैसा पाहिजे तो मिळत नाहीये, तो जर आला नाही तर परत प्रश्न येतो कसं करायचं. का? कारण की तुमचा फोकस व्हॉट वरती आहे. So त्यामुळे हाऊ साठी तुम्हाला डिफिकल्टीज येतात, चॅलेंज येतात, प्रॉब्लेम्स येतात, डिपेंडेबल राहावं लागतं. आणि ज्यावेळेस कोणी विचारतो, बाबा हे तू करतोस का? मला नाही माहिती का करतोय मी, मला त्यांनी सांगितलं ह्या बिझनेस मध्ये प्रॉफिट आहे, उतरलो मी. मला कोणीतरी सांगितलं हे असं असं कर, त्याच्यात तुला सक्सेस मिळेल, मी उतरलो. मग तुला काय करायचंय? पैसे कमवायला. अगेन फोकस कुठे जातोय? व्हॉट वरती. कळतोय का मला काय सांगायचंय? हॅलो. सर पण वाय म्हणजे पैसे कमवणेच आहे ना सर, वाय म्हणजे ते एक्सप्लेन व्हाय करा ना म्हणजे सर. स्ट्रॉंग कारण. कारण का करायचंय. आपण जे बोलतो ना पैसे, ते काय आहे? व्हॉट म्हणजे काय केल्यानंतर काय मिळणार एकदम एंडला. तुमच्याकडे काय पाहिजे? स्ट्रॉंग कारण. पॅशन का सुरुवात झाली? पॅशन कडे एक चांगलं स्ट्रॉंग कारण आहे, जे दरवेळी आम्ही सांगतो. लोकांना इन्स्पायर आणि सक्सेसफुल आपल्याला बनवायचंय, ते एक स्ट्रॉंग कारण आहे. आज राज ठाकरे एवढ्या लोकांना काय करतोय? त्यांचा पॅशन शोधायला काय करतोय? मदत करतोय, सक्षम करतोय. सो एक स्ट्रॉंग कारण आहे. सो मला माहिती जर हे कारण घेऊन जर मी सुरुवात केली ना, तर माझ्यासाठी हाऊ डिफिकल्ट नाहीये. आणि तो हाऊ पूर्ण झाल्यानंतर ना जे मला व्हॉट पाहिजे, पैसा, नाव, फेम, लक्झरियस, हे सगळं मला मिळणार आहे. पण ते तिसरं आहे. पण फोकस कुठे? व्हाय वरती. तुम्हाला तेच सांगतोय की ते व्हॉट वरती फोकस करू नका, मला काय मिळणार आहे हा फोकस करा, की मला काय करायचंय. तो क्लिअर झाला, हाऊ क्लिअर होईल. हाऊ क्लिअर झाला, व्हॉट तुम्हाला एवढा मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल. तुम्ही बघा ना, खूप सारी मंडळी आहेत, खूप सारी मंडळी. एक्झाम्पल देतो की ज्या लोकांनी त्यांच्या लाईफ मध्ये कुठे फोकस केला, यांनी कुठे फोकस केला? व्हॉट वरती की व्हाय वरती? काय वाटतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हॉट वरती फोकस केला की व्हाय वरती फोकस केला? वाय. वाय वरती. वाय वरती.
कारण की त्यावेळेस त्यांच्यासाठी ते व्हॉट इम्पॉर्टंट नव्हतं, त्यांच्यासाठी व्हाय, की बाबा आमच्यावरतीच एवढा अन्याय का होतोय, आम्हीच का, आमच्यासाठीच का. कळतं का? त्यांनी त्याच्यावरती फोकस केला, त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावरती त्यांनी काय केलं, मात केली. सो त्यांनी एवढं एज्युकेशन घेतलं तरी पण काय त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता. हळूहळू त्याच्यावरती त्यांनी काम करायला सुरुवात केली. पहिलं व्हाय वरती केले. व्हाय एवढा स्ट्रॉंग होता की मग ऑटोमॅटिकली हाऊ त्यांचा कम्प्लीट झाला, आणि हाऊ कम्प्लीट झाल्यानंतर आज आपण बघतोय की त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. पण फोकस कुठे होता? व्हाय वरती. तुमचा व्हाय स्ट्रॉंग पाहिजे मित्रांनो. आणि ज्या ज्या लोकांचा व्हाय स्ट्रॉंग असतो ना, तिथे प्रॉब्लेम येत नाही. कोण येते? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. यांचा फोकस कुठे होता? स्त्री व्हॉट वरती शिक्षणावर. होता का? नाही, why, स्त्री why? शिक्षणावरती. राईट. सो ते काय होतं त्यांच्यासाठी, की यार आमच्यावरतीच का असं होतंय, आम्ही का नाही एज्युकेशन घेऊ शकत, आम्ही का नाही शिकू शकत. प्रश्न काय विचारतात की आम्ही का नाही शिकू शकत, काय कारण आहे, काय प्रॉब्लेम आहे. त्या गोष्टी त्यांच्यासाठी एवढ्या स्ट्रॉंग होत्या की त्यामुळे आज ज्यावेळेस त्यांनी ते व्हाय पकडला ना, काय वाटतं लगेच दुसऱ्या दिवशी आले लोक, हा चला या शिका, असं केलं का? नाही. नाही. तिथून तर प्रॉब्लेम सुरू झाले. ही जी काही मंडळी आहेत ना, ज्यावेळेस त्यांनी व्हाय पकडला ना, व्हाय, तिथून प्रॉब्लेम सुरू झाले. पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, अडथळ्यांमध्ये ते स्ट्रॉंग उभे होते. का? कारण की व्हाय स्ट्रॉंग आहे. आम्हाला का करायचंय, का करायचंय, का करायचंय. तो व्हाय स्ट्रॉंग होता. त्यामुळे अडचणी आले, प्रॉब्लेम्स आले, लोकांनी मारलं, धुडकारलं, खूप काही झालं, तिरस्कार सहन करावा लागला. पण व्हाय स्ट्रॉंग होता. गडबडले नाही, मध्येच गिव्हअप केलं नाही, मध्येच अच्छा माझा नवरा नाही बोलतोय तर मी नाही करू शकत, असं झालं नाही. कळतंय का मला काय सांगायचंय? फॅमिली बोलते की नाही करायचं नाही, लोकांच्या अगेन्स्ट जाऊ नका. व्हाय स्ट्रॉंग होता. आणि त्यामुळे व्हॉट जो त्यांना पाहिजे होता तो त्यांना मिळाला. आणि त्याच्यामुळे आज खूप साऱ्या लोकांना फायदा होतोय ना. कळतंय का मला काय सांगायचंय? हे बघा कोण आहेत. एपीजे अब्दुल कलाम. अब्दुल कलाम. ह्यांच्या लाईफची जर्नी सुद्धा अशीच होती ना. ह्यांना बनायचं काहीतरी एक होतं, अपॉर्च्युनिटी काहीतरी एक मिळतायत, ह्यांना देशासाठी काम करायचंय, ह्यांना देशासाठी काहीतरी बनवायचंय, अपॉर्च्युनिटी काहीतरी वेगळ्या होत्या, परिस्थिती काहीतरी वेगळी होती. आणि जी मंडळी तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही त्यांना रोल मॉडेल मानता किंवा आदर्श व्यक्ती मानता किंवा ज्यांना सक्सेसफुल लोक मानता ना, त्या प्रत्येकाच्या लाईफचा प्रवास हा खूप खतरनाक होता, खडतर होता. पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोष्ट जी सोबत होती ती म्हणजे व्हाय. तो व्हाय स्ट्रॉंग होता. आणि ती गोष्ट घेऊन त्या लोकांनी सुरुवात केली. आणि आज त्या व्यक्तीने करून दाखवलं ना त्या गोष्टी. तुमचा व्हाय किती स्ट्रॉंग आहे तो महत्वाचा आहे. एक व्यक्तिमत्व घ्या. सोपं नाही यांचा प्रवास. आणि जर तुम्हाला सुद्धा या लोकांसारखं जर आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करायचं असेल तर तुमच्याकडे फक्त स्वप्न असून चालणार नाही. तुम्हाला जे फक्त हवंय लक्झरियस ते असून चालणार नाही. तुम्हाला एक स्ट्रॉंग कारण पाहिजे. एक स्ट्रॉंग कारण काय? आणि जर ते कारण जर तुम्हाला कोणीही विचारलं, बाबा वर्षा मॅडम तुम्ही हा बिझनेस का करताय, तुम्हाला जर विचारलं डॉक्टर ज्योती पाटील तुम्ही हे का करताय, अनुराधा मॅडम तुम्ही हे का करताय, धनश्री मॅडम तुम्ही का करताय, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे मी का करते, काय कारण आहे, काय पर्पज आहे. आणि ते जर तुमचं पहिलं पाऊल जर तुमचा व्हाय स्ट्रॉंग असेल ना, मग कोणाची टाप नाही. तुम्हाला कितीही लोकांनी हडतूड करू दे, कितीही लोकांनी त्रास देऊ दे, तुमच्या घरातल्यांनी त्रास देऊ दे, तुमच्या नवऱ्यानी त्रास देऊ दे, काही फरक पडत नाही. बिकॉज का तुमच्याकडे स्ट्रॉंग कारण आहे. मग ते स्ट्रॉंग कारण तुमच्याकडे आहे का? आहे का? आहे का? आहे ज्योती मॅडम, धनश्री मॅडम? सर नाही, स्ट्रॉंग कारण नाहीये, म्हणून तर पॅशन जॉईन केलंय सर. ते शोधा. हो सर, शोधायचंय.
आजच्या सेशन मध्ये तेच आपण सांगतोय की ते तुम्हाला शोधायचं. मी तुम्हाला सांगणार आहे कसं शोधायचं, काय शोधायचं. आणि म्हणजे तो सर एवढा डेप्थ असला पाहिजे ना की त्याला कितीही वादळ येऊ दे, कितीही येऊ दे ना, तुम्ही डगमगले नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला दरवेळी सांगतो की पॅशन सुरू झालं, 1 रुपया नव्हता, आमच्याकडे काहीच नव्हतं, ऑफिस घ्यायची पण आमच्याकडे काहीच नव्हतं. पण एक स्ट्रॉंग कारण होतं की येस की आपल्याला करायचंय, हे नाव पुढे घेऊन जायचंय. सो ते एक कारण आम्हाला लीड करते. आम्ही ट्रेनर नाही आहोत. आम्ही एक सिंपल काउन्सिलर आणि कन्सल्टंट आहोत, पण तरी सुद्धा करतोय. सो ते कारण स्ट्रॉंग असेल ना, तुम्ही काहीही करायला तयार होता. व्हाय पाहिजे, व्हाय. तो तुम्हाला शोधायचा आहे आणि तो काही लवकर मिळत नाही. शोधावा लागतो मित्रांनो. शोधा आणि तुमचा व्हाय तुम्हाला शोधायचा आहे. तिकडे जर तुम्ही राजची मदत घ्याल, तिकडे तुम्ही प्रवीणची मदत घ्याल, नाही होणार. तुम्हाला शोधायचा आहे तो इन डेप्थ जाऊन. का करायचं, मी का जगते, कशासाठी जगते, मला का करायचं, शोधा ते. वरवरचा विचार करू नका, डेप्थ मध्ये जा त्याच्यात. आणि तिथे जर तुम्ही हे शोधलं व्हाय, तुमच्याकडे हाऊ ऑटोमॅटिकली येणार. आणि हाऊ वरती तुम्ही काम केल्यानंतर व्हॉट जे तुम्हाला पाहिजे, पैसा, नाव, संपत्ती, ऐश्वर्य, जे काही तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार. कळतंय का? सो राजकडे व्हाय क्लिअर आहे, त्यामुळे राज DMIT मध्ये जबरदस्त काम करतोय. राजकडे व्हाय क्लिअर आहे, त्यामुळे राज बिंदास काउन्सिलिंग करतोय. राजला टेन्शन नाहीये. पण तेच जर माझ्याकडे नसतं तर कोणीतरी निगेटिव्ह केलं असतं, अरे काय नाही हे DMIT BT बिझनेस काय मराठी माणसाचे कामधंदे नाही ते, गिव्ह अप केलं असतं. सो आपल्याला व्हाय पाहिजे, व्हाय. कळतोय का? आणि त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आपण बघणार आहोत. सगळेजण रेडी आहात का? व्हाय नेमका कसा शोधायचा तो? येस. हो सर. येस, हा छोटासा व्हिडिओ आहे, बघून घ्या. मस्त व्हिडिओ आहे, मला आवडलेला व्हिडिओ आहे. एक लेडी हमारे पास में आई और हमने उनको हाथ लगा दिया जैसे बाकी पेशेंट को हम हाथ लगाते हैं। तो वो 2 मिनट तक उनके हाथ की तरफ देखती रही और वो रोने लगी। उन्होंने कहा, अब मैं मेरी बेटी के बाल बना सकती हूँ। जब आप किसी के लिए कुछ करते हैं और उसका असर देखते हैं कि वो इंसान की खुशी उसके चेहरे पर दिख रही है, वो ऐसा होता है कि शायद आपको भगवान मिल गए। मेरी एक्सपेक्टेशंस के काफ़ी उल्टा था इंजीनियरिंग कॉलेज, क्योंकि मुझे लगता था वहाँ पे वो आविष्कार होगा, उसकी बातें होंगी, पर ना वहाँ आविष्कार था ना उसकी बातें थी। बात सिर्फ एक थी कि आप वो 40 नंबर कैसे लाएंगे, आपको एग्ज़ाम कैसे पास करनी है और आपको जॉब कैसे मिलेगी। तब तक कुछ दिमाग में था ही नहीं कि मेरे को लोगों के लिए कुछ बनाना है या करना है। मेरे को तो अपना प्रोजेक्ट करना है। जिस इंसान को मैं पहली बार मिला, वो एक छोटी सी बच्ची थी 7 साल की, बचपन से दोनों हाथ में थी। बस मेरे को लगा कि मुझे कुछ करना चाहिए। मैंने एक कंपनी को अप्रोच किया और कहा कि एक बच्ची है, उसके लिए 2 हाथ चाहिए। उस कंपनी ने अगले दिन मुझे 24 लाख रुपए मांगे। तो सोचा और ढूंढता हूँ ऐसे कितने लोग हैं जिसको ऐसे हाथ की ज़रूरत है। तो इंडिया में सिर्फ हर साल 40,000 से भी ज़्यादा लोगों के हाथ कटते हैं और 85% लोग ऐसे हैं जिनके पास कोई सल्यूशन नहीं है। रीज़न, वो अफोर्ड नहीं कर सकते। तो मन में लगा कि शायद ये वो चीज़ है जो मुझे वो आंसर दे दे कि मेरे लाइफ का पर्पस क्या है। हमने एक ऐसा हाथ बनाया जो कहीं भी और किसी को भी इजीली लग सके। आज कहीं ना कहीं और भी बहुत सारे ऐसे लोग होंगे जिनको ऐसे हाथ की बहुत ज़रूरत होगी। हम गांव-गांव जा के ऐसे लोगों को मदद दे सकते हैं, उनको वो हाथ दे के उसको उम्मीद दे सकते हैं कि तुम तुम्हारी लाइफ में कुछ कर सकते हो, और उन तक पहुंचने के लिए मुझे आपकी मदद की ज़रूरत है। तो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? सर छान. काय घेतलं तुम्ही ह्या व्हिडिओ मधून? इन्स्पिरेशनल त्याने त्याचं पॅशन फॉलो केलं त्या मुलाने ओके. आणि
त्या बाईबद्दल बोलायचं तर सर लाईक तिला तिची इच्छा पूर्ण झाली तर प्रोस्थेटिक हँड लावूनच. बरोबर बरोबर. सो त्याला त्याच्या लाईफचा पर्पज मिळाला का? त्याला त्याचा व्हाय मिळाला का? त्याला जे हवं होतं हो त्याचा सर, व्हाय, त्याला मिळाला त्याला. तो त्याचा व्हाय जपतोय, तो हो त्याचा सर. पर्पज जपतोय. तो सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे ना, की ही जी काही मंडळी ज्यावेळेस आपण ह्या लोकांना असं बघतो ना, ही लोक प्रत्येक जण त्यांच्या व्हायसाठी काम करत असतात, पर्पज साठी काम करत असतात. आता ह्याला त्याच्यात इन्कम मिळो नाही मिळो हरकत नाहीये, पण तो कशासाठी काम करतोय? पर्पज साठी. तो कशासाठी रोज उठतोय? त्याच्या पर्पज साठी. तो कशासाठी काम करतो? त्याच्या व्हायसाठी. हाऊ ऑटोमॅटिकली कम्प्लीट होणार? तो कसा होणार माहिती नाही. तुम्ही फक्त तुमचा पर्पज, तुमचा व्हाय घेऊन उभे राहा. रस्त्यावरती लोक असे शोधत शोधत येणार तुम्हाला, राज हे घे, चल तू सुरुवात कर, मी आहे तुझ्यासोबत. अशी लोक तुम्हाला भेटत जाणार. पण त्यासाठी तुमच्याकडे स्ट्रॉंग कारण पाहिजे, जे रोज तुम्हाला उठवणार, रोज तुम्हाला उठवणार. तुम्ही शोधा व्हाय. तो व्हाय मिळाला ना मित्रांनो, तिथे तुम्ही तुमचा पहिला जो प्रवास आहे तिथून सुरुवात होणार. हाऊ ऑटोमॅटिकली होतो. कळतंय का? पण हे मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे लोक येतील करोडपती, यस तुझा पर्पज खूप चांगला ज्योती, हे घे 1 करोड रुपये, कर तुला काय पाहिजे ते. असं होईल का? हॅलो, नाही सर. असं नाही होत. कळतंय का वर्षा मॅडम, राजश्री मॅडम? सो तुम्हाला एक स्ट्रॉंग व्हाय घेऊन काम करायचं, आणि ते जर तुम्ही घेऊन चालू केलं ना, हळूहळू हळूहळू लोक तुमच्या सोबत असोसिएट होतील, लोक जॉईंट होतील, लोक तुम्हाला फॉलो करतील, आणि मग एक दिवस असा होईल की त्या लोकांसाठी तुम्ही रोल मॉडेल असाल, आणि तुम्ही वरती असाल, ती लोक खालती असतील. पण जर ते तुम्ही नाही केलं तर तुम्ही खालती असाल, आणि ज्या लोकांना तुम्ही फॉलो करता ती वरती असतील. तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय? विषय पोचतोय का? हो सर. त्यामुळे प्रत्येकाने त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट जी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल, राईट? सुरुवातीला कोणतीही गोष्ट तुमच्या डोक्यात काय येतात? विचार येतात, विचार. ज्यावेळेस त्या मुलाने बघितलं की यार, त्याच्या डोक्यात आलं की यार मी ह्याच्यात काय करू शकतो का, त्याच्या डोक्यात विचार आला, आतून आवाज आला, कम्युनिकेशन आलं की यार हे तू करायला पाहिजे होतं, तू हे करायला पाहिजे होतं. तो आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ना काहीतरी विचार येतात. एखादी परिस्थिती बघितल्यानंतर विचार येतात, आणि आतून आवाज येतोय की ज्योती तू हे कर, वर्षा तू हे कर, राज तू हे कर, राजश्री तू हे कर, अनुराधा हे तू कर. आवाज येतोय का आतून? पण त्याला आपला प्रॉब्लेम काय माहितीये का? त्याला ना आपण ते ऐकतच नाही, किंवा ऐकतो तर त्याला फॉलो करत नाही. सो पॅशन किंवा तुमचं पर्पस हे दुसरं काय नसून एखादी परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला आतून असा आवाज येतो की हे तू करायला पाहिजे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, इथे तू काहीतरी करायला पाहिजे, इथे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. ज्यावेळेस तो प्रवास सुरू होतो ना, विचार येतात, आतून आवाज येतो, ऍक्शन होतात, त्यावेळेस चमत्कार होतो. आपण बऱ्याच वेळा आपण हा शब्द डायलॉग ऐकला असेल की बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावल. ऐकलंय का? ऐकलंय का? ही म्हण किंवा हे काहीतरी हो कशाचं सर. तरी स्त्रोत आहे. आम्ही असं लहानपणी असं ऐकलं होतं, हो बोले सर. तैसा चाले, त्याची वंदावे पावल. तुम्ही जे बोलता ना ते करा, आणि जर तुम्ही करत नसाल तर बोलू नका. डाळ गरम केलीस? त्यामुळे जर तुम्हाला काही विचार येतात, तुमच्याकडून आवाज येतो, त्याच्यावरती ऍक्शन घ्या. पण जर तुम्ही बोलताय तसं जर करत नसाल तर तुम्हाला हक्क नाहीये त्या गोष्टी मिळवण्याचा. त्यामुळे जे तुम्हाला करायचं आहे ना, जे तुम्ही बोलता त्या करा. यशस्वी माणसं काय करतात? विचार येतो, आवाज ऐकतात, ऍक्शन घेतात सायलेंटली. आपण काय करतो? आयदर पहिले ऍक्शन घेतो, नाहीतर आपण ह्याला त्याला विचारतो, हे करू का, ते करू का, आणि दुसऱ्याच्या डोक्याने चालतो. उलट जातो आपण असं.
तुमच्या डोक्यात जे विचार येत आहेत, आतून आवाज येतोय, त्याच्यावरती ऍक्शन घ्या. म्हणजे की तुम्हाला जर कळालं की येस की हे माझं पर्पस असू शकतं किंवा मी ह्यासाठी मला काम करायला पाहिजे, तो विचार, तो आवाज, तो ऐका, ऍक्शन घ्या. आणि जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला फायदा होईल. म्हणजे ज्यावेळेस पॅशन सुरू करायचं होतं ना, त्यावेळेस आम्ही विचार करत होतो की यार काय करायचं? आपण ना ट्रेनर आहोत, ना आपल्याला कोण विचारत, ना आपण एवढे फेमस पण आहोत, कोणी ओळखत पण नाही जास्त. मग यार पोहोचणार कसं का लोकांपर्यंत? काय आहे असं आपल्याकडे? काहीच नाहीये. मग त्यावेळेस असाच डोक्यात विचार आला की आपण आतापर्यंत ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, लोकांना कोर्स विकतोय. हे कोर्स करा, हे करा, 40,000, 50,000, 60,000, 1,00,000, 2,00,000 कोर्सेस घ्या, करा. विचार फक्त आले. नंतर मग त्याच्यावरती विचार करता करता हे आलं की यार बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की यार त्या लोकांना ती कोर्स अफोर्डेबल होत नाही आणि त्याच्यामुळे बरेच लोक बिझनेस बंद करतात, बरेच लोक त्यांचं पॅशन सोडून देतात, बरेच लोक त्या गोष्टी सोडून देतात. तर आपण एक काम करूयात, तो प्रॉब्लेम पकडूयात, लोकांचा प्रॉब्लेम पकडूयात की येस की त्यांना आपण एकदम कमी मध्ये काउन्सिलिंग कन्सल्टिंगच्या माध्यमातून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ती एक गोष्ट डोक्यात आली आणि आतून आवाज आला की येस ती कर. त्याच्यावरती ऍक्शन चालू झाली. प्रोसेस कळते का? हॅलो, हो सर. ही प्रोसेस कळते का? हो सर. तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये ना अशा काहीतरी गोष्टी होत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सो तिथे तुमचं पर्पज, तिथे तुमचा व्हाय आहे आणि तो जर तुम्हाला मिळाला, पहिली स्टेप तुम्ही चढाल. सो आज प्रत्येकाने तो विचार करा. सगळेजण करणार का? हो सर. सर. ओके. सो जर तुम्ही केलं तर सक्सेस, अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युलाची पहिली स्टेप म्हणजे पहिली पायरी तुम्ही चढलेली असाल. राईट. दुसरी गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे, तुम्हाला नक्की काय हवंय ना ते ठरवा. काय बोललो मी? तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. काय पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली? नक्की काय हवंय? बऱ्याच वेळा आपल्याला क्लिअरिटीच नसते, मला काय हवंय, कहना क्या चाहते हो तेच माहिती नसतं. आपल्याकडे लिस्ट खूप मोठी असते, पण एक्झॅक्टली काय हवंय तेच माहिती नसतं. डिसाइड एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. एक्झॅक्टली ठरवा तुम्हाला काय हवंय. तुमच्यापैकी किती लोकांना काय हवंय ते क्लिअर आहे, स्पष्ट आहे? किती लोकांचं क्लिअर आहे की यस राज मला ना हे हवंय, प्रवीण मला हे हवंय? किती लोकांचं क्लिअर आहे? झोपेतून उठवलं ना तरी पण असं तोंडावरती पाहिजे, यस आपने को यही चाहिए. किती जणांचं क्लिअर आहे? आहे का? नाही सर. ओके. धनश्री मॅडम, वर्षा मॅडम, अनुराधा मॅडम, राजेश्री मॅडम? नाही सर. तुम्हाला नक्की काय हवंय ना ते ठरवा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम म्हणजेच की जर तुम्ही बघता ना की असं सांगितलं जातं ना की 4% लोकांकडे ती संपत्ती आहे जे 96% लोकांकडे आहे आणि 96% लोकांकडे जी संपत्ती आहे ती 4% लोकांकडे आहे. ऐकलंय का हे आपण? असं खूप सारे असे आपण ऐकलेत ना मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये किंवा बऱ्याचशा कोर्स मध्ये की जे 4% लोक आहेत त्यांच्याकडे 96% लोकांकडे जी संपत्ती ती फक्त 4% लोकांकडे. म्हणजे 4% लोकांकडे जी संपत्ती आहे ती 96% लोकांकडे आहे. कळतंय का? सो ते 96% लोकांमध्ये आणि त्या 4% लोकांमध्ये काय फरक आहे? म्हणजे की मी ह्याच्यात काही तज्ञ नाही. आपला प्रवास जसं मी सुरुवातीला म्हणलं, तुमचा आणि आमचा प्रवास सेम आहे आणि या प्रवासामध्ये तुम्हाला सुद्धा ती स्पष्टता देण्याचं काम करतोय. मग एक्झॅक्टली काय आहे ना ते आपण बघूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की नेमकं मला काय हवंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की नेमकं मला काय हवंय
पण याची स्पष्ट कल्पना असते की मला काय नकोय. कळतंय का? तुम्हाला काय हवंय ना याची स्पष्टता नाहीये, पण काय नकोय ना याची स्पष्टता खूप जास्त आहे. तुमच्यापैकी जर प्रत्येकाला जर मी विचारलं तुम्हाला काय हवंय, तुमचे उत्तर तुम्ही ऐका. म्हणजेच की काय ना, की बऱ्याच वेळा काय होतं, की ज्यावेळेस आम्ही लोकांना विचारतो, की येस तुमच्या येत्या 1 वर्षामध्ये तुम्हाला काय मिळवायला आवडेल? सो त्याची जी लिस्ट असते ना, लिस्ट ती खूप छोटी असते. हां, चांगली इन्कम हवी आहे, चांगलं स्टेटस हवंय, चांगलं नाव हवंय, ओके. चांगलं घर हवंय, चांगला पैसा हवाय, दॅट्स इट. अच्छा. काय नकोय? त्याची लिस्ट खूप मोठी असते. माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नकोय. माझ्या लाईफमध्ये चॅलेंज नकोय. माझ्या लाईफमध्ये अडचणी नकोय. माझ्या लाईफमध्ये बायको नकोय. नाही, असू द्या ती. माझ्या लाईफमध्ये ह्या अडचणी नकोय. सो नकोय त्याची लिस्ट आहे ना खूप मोठी असते. आणि बऱ्याच वेळानं हा मोठा प्रॉब्लेम आहे, की तुम्हाला काय हवंय आणि काय नकोय. आणि असे खूप सारे लोकं भेटतात. आणि त्यावेळेस ना आपल्याला कळतंय, की लोकांना काय हवंय ते पण माहिती नाहीये. आणि तिथेच हा सर्वात मोठा झोल आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ज्यावेळेस आम्ही लोकांना भेटतो ना, तर त्या लोकांचं असंच असतं, की "सर मला ना तुमच्याशी खूप बोलायचंय." "मला बोला ना, काय प्रॉब्लेम आहे? काय अडचणी सांगा." बोलतो, की "सर ॲक्चुअली काय माहितीये का, मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत सर, पण माझ्या लाईफमध्ये खूप चॅलेंजेस आहेत." बोलला, "अच्छा, मग तुम्हाला काय हवंय?" "मला ना सर, माझ्या लाईफमध्ये ना सर खूप साऱ्या अडचणी येतात, त्या मला नकोय." म्हणलं, "ओके. अच्छा. सो मला घरातून खूप सारा त्रास होतो सर आणि तो मला नकोय." म्हणलं, "अच्छा. तर मला घरात कोण सपोर्ट करत नाही सर ॲक्चुअली तो मला असं वाटतं की तो पण मला नकोय." हां, म्हणलं, "ठीक आहे. हे तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला नकोय त्या गोष्टी सांगताय. मग मला हे सांगा एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय?" मग तेच सांगतोय ना, की मला माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नकोय. मला माझ्या लाईफमध्ये अडचणी नकोयत. मला माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नकोयत. हां, मग अजून हवंय काय? तेच तर सांगतोय ना, की हे मला नकोय. मग तेच सांगतोय तुम्ही नको असलेली कामं सांगताय. काय हवंय ते सांगा. अच्छा, अच्छा, अच्छा. काय हवंय? हां, मला चांगलं घर हवंय, चांगला बिझनेस हवाय, चांगलं हे हवंय, मला ते हवंय. दॅट्स इट. सो जे नकोय ना त्याची लिस्ट मोठी असते आणि जे पाहिजे ना त्याची लिस्ट छोटी असते. आणि हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. विचार करा. तुम्हाला काय हवं हे क्लिअर आहे, की काय नको हवंय ते क्लिअर आहे? काय क्लिअर आहे? काय क्लिअर आहे? काय क्लिअर आहे मित्रांनो? काय हवंय ते क्लिअर आहे, काय नकोय ते क्लिअर आहे? सर काय हवंय ते क्लिअर आहे मला. ओके. जरा सांगा मला 4-5 गोष्टी. सांगते. हं, तर पहिली गोष्ट म्हणजे सर माझी मुलं मला व्यवस्थित सेट करायची आहेत हं. करिअर वाईज. बरोबर? मी राईट पाथवर आहे सध्या तरी. बरोबर? आणि त्यासाठी रात्रंदिवस झटतीये. आणि हं, दुसरी गोष्ट म्हणजे सर त्याच्याबरोबर एक ठराविक पिरियड नंतर मला माझं करिअर सेट करायचंय सर. हं. ते मला हवंय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सर. ओके, ओके. या अजून? 2 गोष्टी, बस या 2 गोष्टी. अजून काही नाही सर. देवाच्या हं. कृपेने भरपूर काही न मागता मिळालंय सर. सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब. अच्छा. तर हे सगळं कधीपर्यंत हवंय? सर आता आपलं टार्गेट ठरलेलं आहे सर. जूनमध्ये हं, मी हं. माझं क्लिनिक सेट करणार आहे म्हणजे माझ्या राइट, करिअरची राइट. तुमचे सुरुवात गोल्स होतीये. क्लिअर झालेले आहेत. गोल्स ओके. क्लिअर झालेले आहेत. बाकीच्यांचे? अनुराधा मॅडम, वर्षा मॅडम, राजश्री मॅडम, अजून कोण आहेत? सर शुभांगी माझं मॅडम? पण गोल क्लिअर झालं आहे. क्लिअर झालंय. मला मुलुंडमध्ये ओके. ऑफिस हवंय. सुपर्ब, माझं सुपर्ब. स्वतः राइट, राइट, राइट. ग्रेट. कधीपर्यंत घेणार आहात? 31 डिसेंबर हं. 2022 सुपर्ब, पर्यंत. सुपर्ब, सुपर्ब. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सुपर्ब. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट क्लिअर करावी लागेल, की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय. आणि ते जर तुमची वॉन्ट क्लिअर असेल, राइट?
तुमची वॉन्ट क्लिअर असेल ना तर तुमचा हाऊ एकदम क्लिअर होईल. पण जर तुमची वॉन्टच क्लिअर नसेल तर काय होणार, हाऊ खूप डिफिकल्ट असेल. त्यामुळे जर तुमच्या जर त्या गोष्टी क्लिअर नसतील, त्या गोष्टी क्लिअर करून घ्या. आणि आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांना पाहता ना त्या लोकांना काय हवंय हे क्लिअर असतं. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात की त्यांना काय हवंय, आणि त्यामुळे ती लोक त्या लेवलला पोहोचतात. मग एक्झॅक्टली काय हवंय ते कसं क्लिअर करून घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी ठरवायच्या आहेत की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय. म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट, काय. पैसा म्हणजे पैसा म्हणजे किती पैसा, चिल्लर चालतील का, तो नाही. सो एक्झॅक्टली किती अमाऊंट, राईट. एक्झॅक्टली तुम्हाला सक्सेस पाहिजे, मग कशामध्ये हवंय, त्याचं मेजरिंग हवंय, जे ऑलरेडी आपण गोल सेटिंग मध्ये शिकलोय. सो एक्झॅक्टली काय हवंय, व्हॉट, ते क्लिअर पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला, पैसा पाहिजे, किती पैसा पाहिजे, घर पाहिजे, किती स्क्वेअर फीटचं पाहिजे, कुठे पाहिजे, कितीपर्यंत पाहिजे, ते सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट क्रिस्टल क्लिअर पाहिजेत. एक्झॅक्टली व्हॉट. दुसरी गोष्ट येते किती पाहिजे, हाऊ मच. पैसा पाहिजे ते किती पाहिजे, चिल्लर चालतील का, नाही. 10 लाख पाहिजे, 5 लाख पाहिजे, 1 करोड पाहिजे, किती पाहिजे, तर ते क्लिअर पाहिजे. तिसरी गोष्ट काल मर्यादा, डेडलाईन पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे. कधीही सक्सेस मिळालं तर चालेल का, म्हणजे तुम्ही कफीनवरती झोपलेले असाल आणि तेव्हा सक्सेस मिळालं तेव्हा चालेल का, नाही ना. सो नाही, आपल्याला डेडलाईन ठरवायचे. तर डेडलाईन पाहिजे, त्या डेडलाईन प्रत्येकाने ठरवायच्या. चॅलेंजिंग, तर ते खरंच आव्हानात्मक आहे का, सो ते खरंच तुम्हाला प्रेरित करतं का, यस हे करायचं, हे चॅलेंजिंग आहे, हे चॅलेंजिंग आहे. सो ते चॅलेंजिंग पाहिजे. आणि लास्ट रिअलिस्टिक पाहिजे, वास्तववादी. हवेत नाही. मला एकदा काउन्सिलिंग मध्ये एक जण बोलली होती, मला सूर्यावरती जायचं. मला अच्छा मग जा, मग काय हरकत नाही ना, माझं गोल्स आहे ना ते. ठीक आहे, गोल्स आहेत, मग जा, मग कधी जातेस. पण ते अजूनपर्यंत असं काय बनलं नाही ना, मग ते बनणार पण नाही. म्हटलं त्याला वेळ जाईल, तोपर्यंत वरती पोहोचलेले असेल, 3 जन्म घेतलेले असतील. तो काही ठरवतात लोक, कळतंय का, त्यांना ते वास्तववादी आणि त्या रिअलिस्टिक गोष्टी त्यांचा फरकच कळत नाही. हा, सूर्यावरती जायचंय, जा मग. मला 500 करोडचं कंपनी करायचं, पहिले स्टार्ट कर. जर स्टॅटस नाही 500 करोड करायचंय, तो वास्तववादी असलं पाहिजे, ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. मग बिझनेस चालू झाल्या लगेच 1 करोड येत नाही. अजून आम्हीच नाही पोहोचलो 1 करोड पर्यंत. कळतंय का, आम्हीच अजून 50 पर्यंत, 50च्या आतमध्ये खेळतोय. सो आम्ही अजून 3 वर्षात आम्ही असं बोलू ना की 2 करोड 3 करोड गोल्स आम्ही ठरवलेत, पण तिथपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलो नाहीये. सो रिअलिस्टिक ठरवा, रिअलिस्टिक. आणि म्हणजे एक्झॅक्टली कसं, ते इकडे तुम्हाला काही सॅम्पल दिलेले आहेत. सो पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 100 फ्रँचायझी सुरू केलेल्या आहेत. क्रिस्टल क्लिअर. झोपेतून उठवलं, दरवेळी तुम्हाला सांगतो मी, 100 फ्रँचायझी मला 2022 पर्यंत द्यायच्या आहेत. ऑलरेडी 20 कंप्लीट झालेल्या आहेत, आता राहिल्यात 80. रिअलिस्टिक आहे ना. जर 3 महिन्यामध्ये जर मी 20 फ्रँचायझी देऊ शकतो, अजून माझ्याकडे पुढचे 9 महिने, 9 महिन्यामध्ये 100 फ्रँचायझी मी देऊ शकतो. रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, डेडलाईन आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. तसे तुमचे गोल्स पाहिजेत क्लिअर. कधीपर्यंत अनुराधा मॅडम तुम्हाला किती इन्कम पाहिजे, सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे. वर्षा मॅडम तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे. दुसरा गोल्स काय, पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 10 मास्टर फ्रँचायझी सुरू केलेल्या आहेत. 2 ऑलरेडी दिल्या आहेत, 8 बाकी आहेत. 2 ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत, 8 बाकी आहेत. आरामात होणार, माहिती मला, बडे आराम से. तिसरं काय दिलंय, पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 100 फ्रँचायझी महिना 1 लाख रुपये उत्पन्न घेत असतील. इथे मला काम करायचंय. आणि तुमच्या पाठी लागतो ना रे, करा रे, ते तुमच्यासाठी नाही लागत, मी माझ्यासाठी लागतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर दुसऱ्यांचे ध्येय कंप्लीट करून देण्यासाठी जर हेल्प केली तर तुमचे ध्येय ऑटोमॅटिकली कंप्लीट होतात.
तुम्ही तुमच्या मुलांचे ध्येय पूर्ण करा. तुमचे ध्येय पूर्ण होतील. येस सर, येस सर. कळतंय का? तसे मी हो तुमच्या सर. पाठी लागतोय. तुमचे ध्येय कंप्लीट करा. 1 लाख कमवा. राजश्री मॅडम, धनश्री मॅडम 1 लाख कमवा. ज्योती मॅडम 1 लाख कमवा. वर्षा मॅडम 1 लाख कमवा. मला माहिती तुमचे ध्येय पूर्ण झाले, माझे ध्येय पूर्ण होतील. त्यासाठी तुमच्या पाठी लागतो. सो त्यामुळे मी काही उपकार नाही करत तुमच्या पाठी. मी माझ्या स्वप्नांसाठी काम करतो. माझ्या ध्येयांसाठी काम करतोय. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठी लागाल, त्यांच्या पाठी लागाल, त्यांचे ध्येय कंप्लीट कराल, तुमचे ध्येय कंप्लीट होतील. तुमच्या घरात 1 लाख येतील. कळतंय का? हॅलो. हो सर. आपल्याला त्याच्यासाठी काम करायचंय. चौथा गोल काय? पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने डिसेंबर 2022 पर्यंत 10,000 लोकांची पॅशन शोधण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. ह्या वर्षभरामध्ये आपल्याला 10,000 लोकांचं पॅशन शोधायचंय. मला माहिती आहे इझिली शोधू शकतो. 100 फ्रँचायझी दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने वर्षभरामध्ये जरी 400-500 जरी केलं तरी आरामात माझे 10,000 कंप्लीट होत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्याच्यासाठी मला काम करायचंय. 5वा गोल आहे की पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीचं मार्च 2020 पर्यंत 200 स्क्वेअर फीटचं नवीन ऑफिस घेतलेलं आहे आणि ऑलरेडी ते पाईपलाईन मध्ये, हे तुम्हाला 8-10 दिवसामध्ये ती न्यूज मिळेल. कळतंय का? सो ऑलरेडी गोल्स ठरवलेले आहेत. ऑलरेडी गोल्सला अनुसरून पावलं उचलतोय. आणि हे जर क्लिअर तुमच्या समोर असेल ना चित्र, तर तुम्हाला झोपेतून जरी उठवलं की तू आज का जातेस बाहेर, मला ऑफिस घ्यायचंय. तू आज का जाते बाहेर, मला लोकांचं पॅशन शोधायचंय. तू आज का करते हे सगळं, मला हे करायचंय. का? वाय क्लिअर आहे. कळतोय का? मग हाऊ ऑटोमॅटिकली क्लिअर होतो. आणि हाऊ ऑटोमॅटिकली क्लिअर झाला तर व्हॉट जो आहे, जे तुम्हाला पाहिजे ते बाय डिफॉल्ट मिळतं. पोचतोय का विषय? त्यामुळे प्रत्येकाचे गोल्स हे स्क्रीनशॉट काढा आणि प्रत्येकाने स्वतःच्या नावाने लिहा. असं अनुराधा कोळी पारंके ने डिसेंबर 2022 पर्यंत 500 लोकांच्या काउन्सिलिंग केलेल्या आहेत. क्लिअर. अनुराधा कोळी यांनी डिसेंबर 2022 पर्यंत महिना 1 लाख उत्पन्न कमवलेलं आहे. सिंपल गोल्स तुमच्या डोक्यात फिट करा. कळतंय का प्रत्येकाला? हो सर. ही येस सर. पहिली, ही दुसरी स्टेप. नक्की काय हवंय ते क्लिअर करा. आणि हे जर क्लिअर झालं तर आपल्याला तिसरी स्टेप जी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे आतापर्यंत करत होता तेच पुन्हा कराल, तुम्हाला तेच मिळणार जे आतापर्यंत मिळत होतं. तुम्ही आतापर्यंत जे करत होतात तेच करत राहिलात, तुम्हाला तेच मिळणार जे आतापर्यंत मिळत होतं. जर तुम्ही रोज सकाळी 10 वाजता उठताय आणि तुम्ही तेच करत होतात, जे ह्याच्या अगोदर करत होतात तेच जर करत राहिलात तेच मिळणार, काही नवीन नाही मिळणार तुम्हाला. कळतंय का? हॅलो. तुम्ही पहिले हो जसे सर. हो सर. हो तसेच सर. राहून काम केलं ना, तुम्हाला मित्रांनो तेच मिळणार जे आतापर्यंत मिळत होतं. सो त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काहीतरी भव्य दिव्य करायचंय ना, मग भव्य दिव्य करण्यासाठी याआधी कधीच न मिळालेले, मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेली कृती तुम्हाला आज करावी लागेल. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, जे ह्याच्या अगोदर मी माझ्या आयुष्यात कधी केलं नव्हतं. ते काम तुम्हाला आता करावं लागणार आहे. याच्या अगोदर मी कधीच स्कूलच्या समोर गेली नव्हती, ऍक्टिव्हिटी केली नव्हती, कधी स्कूलच्या प्रिन्सिपलला अप्रोच केलं नव्हतं, कधी मी सेमिनार दिला नव्हता, कधी मी काउन्सिलिंग केली नव्हती. त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार, तर जाऊन 1 लाख रुपये मिळतील. याच्या अगोदर कधीच मी एकटी जाऊन कधी सेल्स मार्केटिंग केलं नव्हतं, कधीच मी जाऊन मॉप समोर उभी राहिली नव्हती. ते केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. तेच काम करून मिळणार नाही. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, जे ह्याच्या अगोदर तुम्ही आयुष्यात कधी केलं नव्हतं. पोचतोय का विषय? हो सर. कळतंय? सो आम्ही सुद्धा कधी केलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो ना, मी माझ्या आयुष्यात कधी ट्रेनिंग दिली नव्हती. मी माझ्या आयुष्यात कधी प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. पण करावं लागतंय. कळतंय का? हे कधी केलं नव्हतं, करावं लागतंय.
आणखी का? कारण की जे मिळवायचंय त्याच्यासाठी करायचंय. त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ते ठरवाल ना एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय, तर स्टेप 3 येते. आणि ती स्टेप 3 म्हणजेच की काय? तुम्हाला जे हवंय ना त्यासाठी प्लॅन करा. जे तुम्हाला हवंय ना त्यासाठी काय करा? प्लॅन करा. बसा. काय करायचंय मला? 1,00,000 रुपये कमवायचे, 1,00,000 रुपये मिळणार कसे? ते काय असे का? उचललं सोनं ठेवलं, 1,00,000 रुपये आणले आणि चालवलं, असं आहे का? गेलो कुठेतरी डॉक्युमेंट दिले, लोन घेतलं, झालं. कळतंय का? गेलो कोणाला तरी सांगितलं, "येस, मला असं काहीतरी सुरुवात करायचं, द्या मला 1,00,000 रुपये." असं आहे का ते? नाही. तर तुम्हाला जे हवंय ना त्यासाठी प्लॅन करा बसून, की 1,00,000 रुपये कसे येतील? स्कूलमध्ये लोकांपर्यंत 1,000 लोकांचे काउन्सिलिंग मी कशा करणार? बसा, प्लॅन करा, नियोजन करा. आणि हा जो सर्वात मोठा रोल आहे ना, तो इथे चालू होतो. म्हणजे ठरवलं, डिसाईड केलं, तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस त्याच्यावरती आपण विचार करतो ना प्लॅनिंग, ते महत्वाचं आहे. आणि बरीच लोकं इथेच फेल होतात ना प्लॅनिंग. प्लॅनच करत नाहीत. कोणाला विचारलं की कसं करणार मॅडम? "हां सर, सगळं डोक्यात आहे माझ्या." कुठे? डोक्यात. बरोबर ना? सगळं डोक्यात आहे माझ्या. डोक्यात ठेवून काही होत नाही. डोक्यात ठेवून फक्त डोक्याची भजी होते. आणि ती आपण खाऊ पण शकत नाही. कळतंय का? तर ती आपण खाऊ पण शकत नाही. तर त्यामुळे जे तुम्हाला करायचंय ना मित्रांनो, त्यासाठी बसा, नियोजन करा. आणि ते जर तुम्ही केलं तर नक्कीच फायदा होईल. तुम्हाला काय वाटतंय, की ज्यावेळी एखादी बिल्डिंग उभी करायची असते, एखादी बिल्डिंग उभी करायची असते, त्यावेळेस तिच्या पायाभरणीला जास्त वेळ लागतो, की फ्लोर उभे करायला जास्त वेळ लागतो? पायाभरणीला. तर पायाभरणी. पायाभरणीला. पायाभरणीला, बरोबर ना? तर तुम्हाला फाउंडेशनला काम करावं लागतं, फाउंडेशनला. आणि जर तिथे जर तुमचं फाउंडेशन जर वीक असेल, तर तुम्ही फक्त वरती फ्लोर उभे करा. एक ना एक दिवस ते ढासळणार. एक ना एक ना दिवस तुमचे जे स्वप्न बघितलेले जे असतात ना, ते चकणाचूर होणार. त्यामुळे तिथे काम करा फाउंडेशनला. तर त्यामुळे कोणतीही इमारत असते ना, त्याच्या इमारतीच्या बांधकामामध्ये सर्वात जास्त जो वेळ जो लागतो ना, तो वेळ लागतो पाया बांधणी. राइट? आणि ते जर एकदम स्ट्रॉंग असेल, तर पुढचे थर धडाधड, धडाधड, धडाधड उभे राहतात. तुम्ही कुठलीही बिल्डिंग घ्या, पाया भरायला त्यांना 1 वर्ष लागतो, 6 महिने लागतं. आणि 6 महिन्यानंतर काही दिसत नाही तुम्हाला त्या पत्र्याच्या आत काय चाललंय, खोदाखोदी चाललंय, काय-काय चाललंय ते तुम्हाला कळत नाही. आणि एक दिवस अचानक तुम्हाला पहिला फ्लोर, दुसरा फ्लोर, तिसरा फ्लोर, चौथा फ्लोर उभा राहतो. धडाधड. सुरुवातीलाच वेळ लागतो. आणि त्यामुळे सुरुवातीला तुम्ही कशावरती काम करा? ह्या गोष्टीवरती काम करा. कळतंय का? तो प्लॅनिंग करा, नियोजन करा, स्ट्रॅटेजी आखा, आयडियाज काढा, या सर्व गोष्टी करा. आणि त्यामुळे इथे जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलत ना मित्रांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. राइट? ही जेवढी मंडळी आहेत, काय वाटतंय रातोरात झालेत का? फेमस? रातोरात झालेत का? काय वाटतंय तुम्हाला? रातोरात झाले का ही लोकं? साधी क्रिकेटची एक मॅच जिंकण्यासाठी ना 24 तास घासतात ही लोकं. राब-राब राबतात ही लोकं. वर्षभराची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये एवढं नियोजन केलेलं असतं, एवढ्या स्ट्रॅटेजी ठरवल्या असतात. राइट? मेहनत करतात. मॅरी कॉम एक मॅच जिंकण्यासाठी वर्षभर घासत असते. हिमा दास एक मॅच जिंकण्यासाठी ती किती मिनिटाची मॅच असते ती? 1 मिनिटाची. पण ती 1 मिनिटाची मॅच जिंकण्यासाठी वर्षभर घासतात ही लोकं. वर्षभर. तेव्हा जाऊन कुठेतरी त्या 1 मिनिटामध्ये ही लोकं स्वतःला प्रूव्ह करतात. आपण किती घासतोय? आपण तेवढं खरंच घासतोय का? पोहोचतोय का विषय? हं? हो असाच सर. मिळतो का? बघा ना हे. 1 मिनिटाचा गेम असतो तो. 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, 2 तासाचा तो गेम असतो. पण त्या गेमसाठी किती राब-राब राबतात, किती हे लोकं काम करतात, किती स्ट्रॅटेजी आखतात, किती नियोजन करतात.
किती मोठा टास्क आहे तो. आणि आपण अपेक्षा करतो की आपल्याला लगेच मिळेल, नाही मिळेल. आज जे पॅशनला मिळते ना, ते 3 वर्ष अगोदर केलेली पेरणी. 3 वर्ष, त्या 3 वर्षामध्ये मित्रांनो, सुरुवातीचे 6 महिने प्रवीण सरांनी विदाऊट सिंगल रुपीज सॅलरी, 1 रुपया त्यांच्या घरात जात नव्हता. त्यावेळेस आम्ही सुरुवात केलेली ना, सप्टेंबर मध्ये प्रवीण सरांनी जॉब सोडला होता. 1 रुपया मिळत नव्हता, 1 रुपया. लग्न झालं होतं नुकतंच, रिस्पॉन्सिबिलिटी होत्या, एक इन्कम, 1 रुपयाची इन्कम नव्हती. रोज सकाळी उठायचे, निघायचे, कुठे भेटायचं, आम्ही भेटायचो, बाहेरच्या बाहेर मीटिंग करायचो. 1 रुपया भेटत नव्हता. नॉट ओन्ली एक दिवस, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला, 1 रुपया कमवत नव्हते. पण 5 महिने कंटिन्युअसली एफर्ट टाकतो, रोज मेसेज बनवतात, रोज हे बनवतात, चालू होतं. नंतर मग मी जानेवारीमध्ये मी स्वतः जॉब सोडला. सोडला, जानेवारी लॉस्ट, फेब्रुवारी लॉस्ट, मार्च मध्ये सुरुवातीच्या त्या ह्याच्यामध्ये 1 लाखाचा बिझनेस केला. नंतर लॉकडाऊन, घरात, कळतंय का? त्याच्यानंतर टिल डेट म्हणजे ऑक्टोबर पर्यंत नो प्रॉफिट. प्रॉफिट तर सोडून द्या, पदरचं सगळं घातलंय, सगळं जेवढं होतं तेवढं सगळं टाकलंय. आणि कुठेतरी आता हळूहळू काय होतंय, मिळायला लागले. पण सुरुवातीचे जे 1.5, 2, 2.5 वर्ष आहेत ना, ते फक्त टाकलंय, तेव्हा जाऊन कुठेतरी मिळतंय. कळतोय का विषय तुम्हाला काय सांगतोय ते? आणि हे सांगायला दुसऱ्यासारखं आपण काय मोटिवेशनल स्पीकर नाहीये की स्वतःच ठेवायचं झाकून. आणि तो डायलॉग काय आहे, दुसऱ्याचं पाव वाकून. नाहीये, सिंपल आहे. आम्ही हे केलंय तेव्हा जाऊन मिळतंय. आणि कन्सल्टंट आहे ना, तो मोटिवेशनल स्पीकर नाहीये. क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. त्यामुळे मित्रांनो, मिळणार तुम्हाला, पण तेवढं तुम्हाला एफर्ट टाकावं लागतील, पेरणी करावं लागेल. तर सगळेजण तयार आहात का पेरणी करायला? हो सर. सो ठीक आहे, आम्ही खूप चुका केल्यात, खूप चुका केल्यात, खूप मिस्टेक केल्यात. सो तुमच्या सोबत तसं होणार नाही, याची आम्ही नक्कीच काळजी घेणार. आणि त्यामुळे आम्ही जे सांगतो ना, ते फॉलो करा तुम्ही. कारण की आम्ही खूप चुका करत इथपर्यंत आलोय. खूप चुका केल्यात, खूप मिस्टेक केल्यात. आणि त्या मिस्टेक तुम्ही ज्या काही ऍक्शन उचलणार, त्या मला माहिती आहे की इथून काय होणार, तुम्हाला काय मिळणार आहे. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी बोलतो ना की नका करू ते. मी सांगतो ना की मॅडम इथे काळजी घ्या. की का? कारण की त्या चुका करत कर्जबाजारी झालोय. कळतंय का? सो त्या चुका केल्यात, त्यामुळे तुम्ही त्या करू नका, ते सांगतो आम्ही प्रत्येक वेळी. जे ऐकतात त्यांना फायदा होतो, जे नाही ऐकत ते काय करणार, सांगितलेलं ऑलरेडी. कळतंय का? त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे संशोधन करा. जे तुम्ही प्लॅनिंग केलंय ऑलरेडी, तुम्हाला सांगितलंय, रिसर्च करा, मार्केट रिसर्च करा, इंटरव्ह्यू घ्या. जे तुम्हाला मिळवायचं ना, त्याच्यासाठी तुम्ही रिसर्च करा, संशोधन करा, अनालिसिस करा, लोकांना भेटा, गप्पा टप्पा मारा, इन्फॉर्मेशन काढा, कसं बाबा हा बिझनेस होतो, काय होतं, काय काज कळले आहेत, हे ऑलरेडी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये आम्ही दिलेले. आणि त्याचा फायदा होतो. आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली करायचं. आम्ही सुद्धा आत्ताही करतो. ज्या वेळेस आमची गाडी स्टक होते, फोनाची फिरवी चालू, बाबा हे असं आलंय, हे आलंय, काय करू आता, कळत नाही. सो रिसर्च चालू आहे, अनालिसिस चालू आहे. सो प्रवास जो आहे ना सुरुवातीचा, हा खूप किचकट आणि कॉम्प्लेक्स असतो. पण त्यासाठी स्ट्रॉंग काय पाहिजे तुमच्याकडे, वाय पाहिजे. सुरुवातीपासून वाय तो स्ट्रॉंग असेल ना, मग वादळ येऊ द्या, प्रॉब्लेम्स येऊ द्या, अडचणी येऊ द्या, सॉल्व्ह होतात. सो काय करायचंय, रिसर्च करायचंय, ऍक्शन प्लॅन ठरवा की बाबा मला काय कसं करायचं, मी ते आज तुम्हाला देणार आहे ऍक्शन प्लॅन. तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. आणि स्ट्रॅटेजी, मी तुम्हाला दरवेळी मी सांगतो की रोज 5 आयडिया लिहून काढा. बिकॉज विदाउट स्ट्रॅटेजी तुम्ही जास्त दिवस चालणार नाही. तुमच्याकडे आराखडा पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, रिसर्च पाहिजे, अनालिसिस पाहिजे. हे करा, ऍक्शन प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी ठरवा की यार काय करायचं, कसं पोचायचं, ते ठरवा तुम्ही. स्ट्रॅटेजी, नवीन आयडिया काढा, नवीन प्लॅनिंग बनवा, नवीन रिसर्च आणा. हे जर तुम्ही आलात तर नक्कीच तुमचा ग्रोथ लेवल खूप जबरदस्त चालेल. So, किती जणांनी 5 आयडिया लिहून काढल्यात? रोज नवीन 5 आयडिया लिहितात.
रोज नवीन 2-2 आयडिया लिहितात. किती जणांना काढल्यात अशा आयडिया? आहेत का कोण असं? आहेत का? सर बिझनेस बद्दल का? हो, बिझनेस बद्दलच ना. आहे का कोणाकडे? नाहीये ना? तो काढा मित्रांनो. सर मी लोकांपर्यंत पोहोचते रोज. हं, हं, हं. हा, ही फक्त म्हणजे सुरुवात केली मी. ओके. फायदा होतोय का तुम्हाला? विचारतात. आज ओके. मी मैत्रिणीकडे एका म्हणजे तिला सांगितलं तर ती म्हणाली माझ्या घरी ये, माझ्या हा. काही मैत्रिणी त्यांना पण सांग तुझे सुपर काय सुपर. MIT बद्दल, LT बद्दल. मी राईट आज राईट. गेली. हा हा हा. हा, तर त्यांना सांगून आली सगळं काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, काय आहे ऍक्च्युली बरोबर बरोबर. त्याबद्दल राईट. सांगून आली. सुपर सुपर. म्हणजेच की तुम्ही ऍटलिस्ट त्याच्यावरती काम करताय. सो करा, तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट येणार मित्रांनो. बिकॉज जर तुम्ही ऍक्शन घेतली ना, त्याचा काही ना काही तुम्हाला फायदा होणारच. आयदर तो रिझल्ट 0 असेल किंवा +1 असेल. काहीतरी येणार. सो त्यामुळे पायरी क्रमांक 4 जी आहे ना, ती खूप महत्वाची आहे, की प्लॅनला अनुसरून कृती करा. फक्त बनवू नका. ठरवलंय ना, त्याच्यावरती कृती करा. फक्त कुऱ्हाडीला धार लावून, रोज सेशन अटेंड करून, रोज फक्त नोट्स काढून, रोज फक्त पुस्तकं वाचून, रोज फक्त मोटिवेशन घेऊन काही होत नाही. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही ना, तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये काहीही बदल होत नाही. कळतंय का? So त्यामुळे ऍक्शन महत्वाची आहे. आणि ऍक्शन साठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? काम करणं गरजेचं आहे. काम करणं गरजेचं आहे. सो फक्त ठरवू नका. करा त्याच्यावरती काम. फक्त असं बोलू नका, येस मी मेसेज पाठवला, मी हे केलं. आले रिक्वायरमेंट पोचा. ऍक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं काय वर्क होतंय, काय वर्क होत नाहीये. तर त्यामुळे माझं प्रामाणिकपणे मत असतं, नॉलेज तुमच्याकडे छोटं जरी असलं ना, ऍक्शन घ्या. आयडिया तुमची छोटी जरी असेल ना, तरी ऍक्शन घ्या. काय माहिती छोट्या आयडियातून काहीतरी मोठं मिळेल. बऱ्याच वेळा मोठ्या स्ट्रॅटेजीतून काही साध्य होत नाही, ते छोट्या स्ट्रॅटेजी मधून साध्य होतं. आयडिया छोटीच असते, पण ती किती तुम्हाला वर्क देईल ना, हे माहिती नाही पडत. वापरून तर बघा. त्यामुळे माझ्याकडे तर रोज रोज नवीन नवीन स्ट्रॅटेजी असतात, ते इम्प्लिमेंट करून बघतो. आला तर आला, नाही आला तर नाही आला. करून तर पाहिलं. ऍटलीस्ट आपण लोकांना सांगू शकतो, काय केल्याने काय वर्क होतं, काय केल्याने काय वर्क होतं. राईट? सो ऍटलीस्ट आपल्याला सांगता येईल. त्यामुळे ऍक्शन घ्या. फक्त ठरवू नका. आणि यशस्वी लोक आहेत ना, ऍक्शन घेतात. फक्त संधीच्या शोधात नसतात. काय काय संधी मार्केटमध्ये, काय काय अपॉर्च्युनिटी, जे दिसतं त्याच्यावरती तुटून पडतात. सो ऍक्शन घ्या. विदाऊट ऍक्शन तुमच्या लाईफमध्ये काही होणार नाही. आपण सांगतो ना आपल्या पोरांना, अरे फक्त शिकू नका रे, काम पण करा त्याच्यावरती रे, ऍक्शन पण घ्या. आपण स्वतः किती करतो? त्यामुळे जे तुम्हाला मिळवायचं ना मित्रांनो, त्याच्यावरती काय करा, ऍक्शन घ्या. मी दरवेळी सांगतो, ते इम्प्लिमेंट करा, ट्राय करा. ऍटलीस्ट ते बघा रिझल्ट येतोय का, तसंच आहे का. नाही, बरेच लोक फक्त काय ते कोर्स अटेंड करतात. हा, ते मी अटेंड केलं होतं, पण काय फायदा नाही झाला. अच्छा, मग काय काय इम्प्लिमेंट केलं? हा, ते सांगितलं होतं सरांनी. हा, पण ते काय एवढं काही खास नव्हतं. अच्छा, इम्प्लिमेंट केलं का? हा, करून पाहिलं होतं. काय केलं होतं? काय नाही, आम्ही गेलो होतो, एकाला विचारलं, तो नाही बोलला. अच्छा, झालं. तुम्ही जर त्याच्यावरती अंमलबजावणीच करत नसाल ना, तर तुम्ही इथून काय कुठूनही कोर्स करा किंवा कुठूनही शिका, त्याचा काडी मात्र फायदा होत नाही. कळतंय का मला काय सांगायचंय? ऍक्शन घ्या, ऍक्शन. आणि ऍक्शन साठी जे डोक्यात तुमचं येतंय ना, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करा. सिंपल ॲज दॅट. जास्त काय मोठा रॉकेट सायन्स नाहीये. आणि ही यशस्वी लोक काय करतात, फॉलो करतात. पोचतोय का विषय? हो सर. हो सर. त्यामुळे तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. राईट? त्याला अनुसरून काय करा, प्लॅन बनवा.
म्हणजे पहिलं काय करायचंय, तुमचा व्हाय ठरवायचा, नंतर तुम्हाला काय हवंय ते ठरवायचंय, त्यांना अनुसरून प्लॅन करायचंय, त्याला अनुसरून काय करायचंय, कृती करायची, राईट. पण काय वाटतं तुम्हाला की आपण जे ठरवतो आणि त्याला आपण आपण जे प्लॅन बनवतो आणि प्लॅनना अनुसरून आपण कृती करतो, तर प्रत्येक वेळी आपल्याला रिझल्ट येतोच का? काय वाटतंय? नाही सर. नाही येत ना. सो जसं तुम्ही ठरवता, जसं तुम्ही नियोजन करता, जसं तुम्ही ऍक्शन घेता, तर प्रत्येक वेळी तुमची ऍक्शन वर्कच करते असं होत नाही, राईट. सो बऱ्याच वेळा काय होतं की जे तुम्ही करता त्याच्या काहीतरी विरुद्ध काहीतरी होतं, काहीतरी वेगळंच काहीतरी होतं. आणि त्यामुळे इथे एक 5वी स्टेप येते, जी 5वी स्टेप खूप महत्वाची आहे. आणि ही जर 5वी स्टेप जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर आचरणात आणली, इम्प्लिमेंट केली, तर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि ती 5वी स्टेप म्हणजेच की काय, की ज्या वेळेस आपण प्रत्येक वेळी कृती करतो ना, तर प्रत्येक वेळी यश मिळतं असं होत नाही. आयदर त्याच्यातून काय होतं, तुम्हाला चांगला रिझल्ट येतो किंवा आयदर तो रिझल्ट येत नाही. पण तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या लाईफमध्ये अपयश आलंय ना? असं कोण आहे का की ज्याला त्याच्या लाईफमध्ये कधी अपयश आलेलं नाहीये? असं कोण आहे का? कोण आहे का की ज्यांना अपयश आलं नाहीये? किती जण आहेत ज्यांना अपयश आलंय, सक्सेस मिळालेलं नाहीये, फेलर आहेत? किती लोक आहेत अशी? कोणी आहे का ज्याला सक्सेस मिळालेलं नाहीये, फेलर आलंय? तर मी आहे ना. ओके. काय कारण होतं मॅडम की तुम्हाला अपयश आलं? तर सर्कमस्टान्सेस होते तसे. सर्कमस्टन्सेस होते. का फेल झालात तुम्ही? मे बी मी डिटरमाइंड नसेल. डिटरमाइंड नसाल. ओके. अजून? माझे विजन आणि मिशन क्लिअर नसतील सर. माझं विजन गोल आणि मिशन क्लिअर नसतील. ओके. क्लिअर नसेल माझं. मी ओके. आणि पॅशन ओके. राज ठाकरे आणि प्रवीण खरात नव्हते बरोबर म्हणून. ओके. मॅडमनी हे एक मुद्दा चांगला उचललाय की येस, काही झालं तर राजकडे टाकायचं, प्रवीणकडे हा सर, टाकायचं. आमची नैया तुम्हीच पार करणार आता. आणि प्रवीण सर असे हसत असतील, बोला अरे बापरे. काय वाटतं अजून बाकीच्यांना? तुमच्यापैकी किती लोकांना अपयश आलंय? आलंय ना सर अपयश. आलंय ना? हो सर. अजून? हो सर. हो सर. का अपयश आलं राजश्री मॅडम तुम्हाला? मी वेळ देऊ शकले नाही. वेळ देऊ शकली नाही. का नाही देऊ शकले? कारण मी घरात लक्ष देत होते, त्यामुळे मी बाहेर लक्ष देऊ शकले नाही. राईट 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 राईट. आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे ना, मी का अपयशी झाले, मी का फेलर झालो, याची खूप सारी कारणं असतील, आहेत ना? खूप सारी कारणं असतील, राईट. आणि त्यामुळे ज्याच्यामुळे तुम्ही काय झालात, अपयशी झालात. आणि पायरी क्रमांक 5 काय सांगतो की अपयश हा त्रास नसून ती शिकवण असते. की जे तुमच्या लाईफमध्ये आतापर्यंत तुम्हाला अपयश मिळालं, फेलर मिळालं, ते तुमचं त्रास नाहीये, ती काय आहे, शिकवण आहे. इट्स अ लर्निंग. सो आतापर्यंत जे काही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फेल झालात, तो त्रास होता का? नाही. ते काय होतं, तुमचं लर्निंग होतं, शिकवण होती. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फेलियरकडे शिकवण म्हणून बघता ना, त्यावेळेस तुम्हाला कधी असं वाटत नाही की तुम्ही फेल झालात. कळतंय का? हॅलो. हो सर. त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस आम्ही फेल होतो, ठीक आहे, फेल झालो, हरकत नाहीये. चल ना यार, काहीतरी शिकायला तरी मिळालं, हरकत नाही, चल यायला. आपल्याला कळालं, आता आपण लोकांना सांगू शकतो काय करायचं काय नाही करायचं. अपयश हा त्रास नसून एक काय आहे, शिकवण. आणि ज्यावेळेस तुम्ही ते लर्निंग आहे हे ज्यावेळेस तुम्ही एक्सेप्ट करता ना, त्यावेळेस परत जोशाने तुम्ही परत सुरुवात करता.
पण जर तुम्ही हा जर एक्सेप्ट करताना यार फेलर इज अ पेन, त्रास आहे, तर ते तुम्ही लर्निंग म्हणून एक्सेप्ट करणार नाही आणि परत सुरुवात करणार नाही. तर तुम्हाला काय करायचंय? सुरुवात करायची आहे की तुम्हाला तो त्रास समजून सोडून द्यायचंय? काय करायचंय? काय करायचं मित्रांनो? सुरुवात करायची. त्यामुळे सिंपल आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी ठरवणार, तुम्ही त्याला अनुसरून काहीतरी प्लॅन करणार, त्याला अनुसरून काहीतरी तुम्ही ऍक्शन घेणार, कृती करणार, पण बऱ्याच वेळा काय होणार, जे तुम्ही ठरवणार त्याला अनुसरून यश मिळेल असं काही नाही. बऱ्याच वेळा असं पण होईल की काय होईल, तुम्हाला मिळेल अपयश मिळेल, राईट. पण काही लोक आहेत ना, ते अपयश का मिळालं ना त्याची ती लोक काय बसतात, कारण देत बसतात. मला हे नाही मिळालं म्हणून मी फेल झालो, मला ते नाही मिळालं म्हणून मी फेल झालो, मला असं नाही मिळालं म्हणून फेल झालो, मला राज ठाकरे पॅशन मिळालं नाही म्हणून मी फेल झालो. कळतंय का? कारण देत बसणार. आपल्याला ती कारण देत बसायची नाही आहेत. आपल्याला सिंपल ओके इट्स लर्निंग त्याला आपण इथून आता पुढे सुरू करायची. कळतंय का मला काय सांगायचंय? सो आतापर्यंत आपल्या लाईफ मध्ये जे काय झालं ते काय होतं, लर्निंग होतं, शिक्षण होतं, शिकवण होती, आणि ते आपल्याला घेऊन पुढे जायचंय आणि परत सुरुवात करायची. कुठून? तिथूनच. आणि ही कंटिन्युअसली प्रोसेस आहे. कळतंय का? तर ही प्रोसेस कधी स्टॉप होत नाही. तुम्ही बोलले की यस आता हे झालं आयुष्यात, आता मी पुढे सक्सेसफुलच नाही, परत कंटिन्युअसली प्रोसेस आहे. परत ठरवा, परत ऍक्शन प्लॅन बनवा, परत कृती करा. कळतंय का? पण ते करत असताना तेच करायचे नाही जे याच्या अगोदर करत होतो. कळतंय का? म्हणजे गेल्या वेळी ज्याच्याने राजश्री मॅडम फेल झाल्या, तेच जर राजश्री मॅडमने परत केलं तर परत काय मिळणार? तेच मिळणार. तेच जर ज्योती मॅडमने परत केलं जे ह्याच्या अगोदर करत होतं, तर ज्योती मॅडमला काय मिळणार? तेच मिळणार जे ह्याच्या अगोदर मिळत होतं. तेच जर वर्षा मॅडमने केलं जे ह्याच्या अगोदर करत होतं, ते तेच मिळणार जे ह्याच्या अगोदर मिळत होतं. काहीतरी नवीन करावं लागेल. कळतंय का? विषय पोचतोय का? आणि मग नाहीतर मग काय होणार, आपण तिथे कारण देत बसणार, आणि जर कारण देत बसलो तर नेहमी आपल्याला अपयश मिळणार. पण जर ते अपयश जर आपण शिकवण म्हणून जर घेतलं तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य मिळणार. कळतंय का विषय? हो सर. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात ठेवा, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही जिंकताच, आणि जेव्हा तुम्ही हारता ना तेव्हा तुम्ही शिकता. ज्यावेळेस तुम्ही जिंकता त्यावेळेस जिंकलेलेच असतात तुम्ही, पण ज्यावेळेस तुम्ही हारता ना त्यावेळेस तुम्ही शिकत असता. त्यामुळे ठीक आहे, आतापर्यंत फेल झालो, मी शिकलात, आणि इथून पुढे आपल्याला काय करायचंय? जिंकायचंय. त्यामुळे आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे, एडिटेड आहे. एडिशन आपलं खूप कमी आहे, आपल्याकडे जास्त दिवस नाहीये, जास्त काळ नाहीये. जेवढा काही वेळ आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायचंय. त्यामुळे व्यवस्थित प्लॅन करा, व्यवस्थित निर्णय घ्या, व्यवस्थित ऍक्शन घ्या, नक्कीच त्याच्यावरती काम होणार आहे. सो इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर का? कोणत्या 5 स्टेप सांगितल्या मी? पहिलं काय करायचं? इनसाइड टू आउटसाइड, व्हाय, हाऊ, व्हॉट, त्याच्यावरती काम करायचंय. दुसरं काय सांगितलंय? दुसरं काय सांगितलं? एक्झॅक्टली काय हवंय ते ठरवा. तिसरं? प्लॅनिंग कर. ठरवलेल्या गोष्टीवरती प्लॅनिंग करा, प्लॅन तयार करा. प्लॅन तयार करायचं, प्लॅनला अनुसरून कृती करा. कृती करा. आणि 5वं? काय होतं? ज्यावेळेस आपण कृती करतो त्याच्यावर आपल्याला यश मिळेल असेच नाहीच आहे. आणि जर अपयशी झालो तर ते काय आहे?
लर्निंग, शिकवण आहे. शिकवण. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि परत प्रोसेस अगेन तीच करायची. फक्त ते करत असताना आपल्याला काय करायचंय, जे याच्या अगोदर करत होतो तेच तेच केलं तर तेच मिळणार जे याच्या अगोदर मिळत होतं. तेवढं फक्त डोक्यात ठेवायचं. परत नवीन नवीन स्ट्रॅटेजी, नवीन प्लॅनिंग, नवीन ऍक्शन, परत स्टार्ट. सो ही प्रोसेस कंटिन्युअसली असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि त्यासाठी काही गोष्टी आपण नवीन थोडेसे डिझाईन केलेल्या आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाला बिझनेस करायचा आहे मित्रांनो, आणि त्याच्यासाठी ऑलरेडी 10 दिवसाचं 15 दिवसाचं ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं आहे. सो आजपासून आपण काय करणार आहोत, इकडे प्रत्येकाला रोज फॉलोअप होणार आहे. रोज फॉलोअप होणार आहे. प्रत्येकाने रोज रिपोर्टिंग करायची. आपला जो ग्रुप बनवलाय ना त्याच्यामध्ये रिपोर्टिंग करायचं. आज तुम्ही काय करणार आहात, प्रत्येकाला रिपोर्टिंग करायचं. प्रत्येकाचं फॉलोअप होणार आहे. रोज प्रत्येकाला कॉल जाणार आहे, काय चाललं आज, काय करणार आहात. तुमचं रिपोर्टिंग नाही आलं माझ्याकडून कॉल येणार. कॉन्फरन्सेस कॉल होणार आहेत मित्रांनो. तुम्ही जे जे काय करणार आहात, आज तुमच्या डोक्यात काय स्ट्रॅटेजी असेल ते आम्हाला सांगा. आमच्या डोक्यात काय स्ट्रॅटेजी असेल ते तुम्हाला सांगू. जेणेकरून काय होईल, आपण त्या पर्टिक्युलर ऍक्शन ओरिएंटेड एन्व्हायरमेंट मध्ये येणार आहोत. फॉलोअप असणार आहे, रिपोर्टिंग असणार आहे. प्रत्येकाने ग्रुपमध्ये रिपोर्टिंग करायचं. आज काय करणार आहे मी, कुठे भेटायला जाणार आहे, कोणाला भेटायला जाणार आहे, काय करणार, हे सगळं तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. एका स्ट्रक्चर मध्ये यायचंय आणि ते फॉलोच करायचंय. विचार करा ना, ज्यावेळेस मी नोकरी करत होतात त्यावेळेस एक स्ट्रक्चर फॉलो करत होता. माझं बिझनेस सुरू केलाय, मग तिकडे नको का, नको का, हवा आहे ना. हो सर. त्यामुळे हे सगळं बदल होणार आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल रिपोर्टिंग कशी करायची, काय असलं पाहिजे, ते सगळं त्याच्यात असेल. राईट. फॉलोअप असणार आहे. तुम्ही नाही पाठवलं माझ्याकडून कॉल येणार, मॅडम ते आलं नाही, काय आज करणार आहात तुम्ही, ते पाठवा मला. कळतंय का. सो इथून पुढे ट्रेनिंग सेशन असणार आहे. जसं आजचंही सेशन आहे तसं प्रत्येक 15 दिवसाला 2 सेशन असणार आहे. आठवड्याला एक, प्रत्येक आठवड्यामध्ये असेल एक सेशन असेल. जे सेशन तुमचं असेल 3 सेशन असेल, जसं आजचं सेशन होतं. दुसरं असेल प्रोडक्ट सेशन, म्हणजे की आपल्या प्रोडक्ट बद्दल काहीतरी सेशन असणार आहे. तर असं प्रत्येक आठवड्याला एक सेशन असेल. ते तुम्हाला डेट किंवा जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला पाठवल्या जातील. सो ते प्रत्येकाने ते सेशन अटेंड करायचं. त्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला राहायचंय मित्रांनो. सो आठवड्याला एक सेशन तुमचं असणारच आहे. कळतंय का. हॅलो. हो सर. ओके. आता प्रत्येकाला काय करायचंय, प्रत्येकाला डेली मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करायच्या, प्रत्येकाला करायच्या. व्हॉट्सअप वरती तुमचा मेसेज एव्हरीडे गेलाच पाहिजे. FB इंस्टाग्राम वरती तुमच्या पोस्ट गेल्याच पाहिजेत. तुम्ही जेवला नाही तरी चालेल, नाश्ता केला नाही तरी चालेल, काही करू नका, पण तुमच्या ह्या गोष्टी गेल्या पाहिजे. तुम्ही हे जर कंटिन्युअसली केलं तर तुम्हाला मिळणार, आउटकम मिळणार. राईट. सो ते तुम्हाला पहिल्या गोष्टी तर काय करायच्या आहेत, रोज तुम्हाला व्हॉट्सअप इंस्टाग्राम FB वरती पोस्ट करायच्याच आहेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक स्ट्रॅटेजी ठरवायची. मंडे, वेडनेसडे आणि सॅटर्डे इथे तुम्हाला सोसायटी व्हिजिट करायची. तुमच्या आजूबाजूला ज्या काही सोसायटीज असतील तिथे प्लॅन करा. तिकडे जा, त्यांना भेटा, सेक्रेटरी, चेअरमॅन, जे कोणी लोक असतील. कधी भेटायचंय, सोमवारी भेटलात, सोमवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट हाफ मध्ये जा, सोसायटी तुमच्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या सोसायटीज त्यांना जाऊन अप्रोच करा की बाबा इथे आम्हाला अवेअरनेस कॅम्प करायचा आहे, इथे आम्हाला एज्युकेशनल कॅम्प करायचा आहे, इथे आम्हाला लोकांना सेमिनार द्यायचा आहे, इथे आम्हाला काउन्सिलिंग करायचंय. त्यासाठीच्या परमिशनसाठी भेटा. प्रपोजल आहे, ते प्रपोजल तुम्हाला पाठवलं जाईल. ते प्रपोजलची प्रिंट काढा, त्यांना द्या, परमिशन घ्या, लावा तिथे स्टॉल, घ्या तिथे सेमिनार, करा लोकांना अवेअरनेस, करा लोकांना एज्युकेट. प्रत्येकाला ह्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करायच्या. सोमवारी तुम्ही सोसायटी व्हिजिट करायची. राईट. तुमच्या आजूबाजूला ज्या काय सोसायटी त्यांना अप्रोच तर करा. काय माहिती तिकडे तुमच्या बाजूला एवढा बिझनेस आहे, तिथूनच तुम्हाला मिळतील, कशाला जायला गरज आहे एवढा लांब लांब, तिथेच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. तर MWS सोसायटी व्हिजिट करायच्या आणि TTF म्हणजे की ट्यूसडे, थर्सडे अँड फ्रायडे तिथे
स्कूल अँड कॉलेज व्हिजिट करायची. सो स्कूलला व्हिजिट करा, स्कूलला अप्रोच करा, तिकडे जाऊन सांगा की आम्ही अशा काउन्सिलिंग कन्सल्टिंगच्या सर्व्हिसेस देतो, याबद्दल मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. कसं बोलायचं, काय बोलायचं हे सगळं तुम्हाला शिकवणार. जाऊन भेटा, स्कूलला अप्रोच करा, कॉलेजला अप्रोच करा. कायलं? तुम्ही सांगा ना, तुम्ही बोला, मी येईल ना, काय प्रॉब्लेम आहे? ओके ओके. तुम्हाला दाखवेल मी कसं काय करायचं. नाही जमत ते शक्य नाही तर मी फोनवरती सांगेल, फक्त जाऊन एवढं फक्त ह्या गोष्टी फक्त बोला. प्रपोजल रेडी आहे. प्रपोजल पूर्णपणे रेडी आहे. फक्त जाऊन काय बोलायचं ना त्या थोडक्यात गोष्टी सांगायच्या. जास्त काय रॉकेट सायन्स नाही. मी त्या आता निलेश सरांना अलिबागला गेलो, 5-6 कॉलेजमध्ये आम्ही व्हिजिट केला, त्यांना फक्त दाखवलं काय बोलायचं. काही नाही, फक्त गेलो, नमस्कार सर, माझं नाव राज, पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी मधून ऍक्च्युली मी आलोय. आम्ही काउन्सिलिंग आणि कन्सल्टिंगच्या सर्व्हिसेस देतो. काय काय सर्व्हिसेस दिल्या त्या सांगायच्या. अशा अशा सर्व्हिसेस आहेत, त्याचा फायदा काय होतो विद्यार्थ्यांना त्या सांगायच्या. दॅट्स इट. आम्हाला सेमिनार हवाय. ऑलरेडी पीपीटी बनवलंय, ऑलरेडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपल्याला फक्त डिलिव्हर करायच्या. सो तुम्ही सुद्धा रेडी होणार आहात. कळतंय का ज्योती मॅडम, वर्षा मॅडम, शुभांगी मॅडम? हो सर. प्रत्येकाने ह्या गोष्टी करायच्याच आहे. ओके. सेल्सच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्याच्यामध्ये रोज आपल्याला डीएमआयटीच्या मीटिंग करायच्याच आहेत. एनी हाव आपल्याला मीटिंग करायच्याच आहेत. कोणाला ना कोणाला डीएमआयटीचं प्रेझेंटेशन द्यायचंच आहे. असं एक दिवस पण तुमचा राहिला नाही पाहिजे ज्या दिवशी तुमचं प्रेझेंटेशन होत नाही. तुम्हाला मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करायचे, दुसरं सेल्स ऍक्टिव्हिटीज करायचे. याच्यामध्ये SPIQ ही टेस्ट, ही टेस्ट आहे ही तुम्हाला आपण देणार आहोत. त्याचा पण प्रॉपर ट्रेनिंग आपण ठेवणार आहोत. एका दिवसाचं ट्रेनिंग असेल 2 तासाचं. त्याच्यामध्ये SPIQ टेस्ट म्हणजे हे जसं छोटा पॅकेट आहे 499चं, ही छोटी टेस्ट आहे जे आपण कोणालाही रिकमेंडेड करू शकतो. म्हणजे आपण लोकांना अप्रोच केला की यस ही SPIQ टेस्ट करा, तुमच्या विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम्स कळतील. ते कसं विचारायचं, काय विचारायचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल आणि त्याची एक नॉमिनल फीस तुम्हाला फक्त पे करायची. ती पण जास्त नाहीये, 500 रुपये. पण त्या 500 रुपयामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि त्या जरी तुम्ही लोकांना अप्रोच केला ना की आम्हाला ही टेस्ट कंडक्ट करायची, त्याच्यातून तुम्ही डीएमआयटी टेस्ट आरामात सेल करू शकता. आरामात. म्हणजे 500 रुपये पण मिळाले प्लस डीएमआयटी टेस्ट आली त्याचे पैसे पण मिळाले. कळतंय का? हा सेल्सचा एक टूल आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर वापरायचो. 2000 रुपये घ्यायचो. आम्हाला एकच काम, जायचो फक्त SPIQ टेस्ट करायची आणि त्याच्यानंतर की सर हे तुम्ही डीएमआयटी टेस्ट करा, याच्यातून प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळेल. अच्छा ठीक आहे. इथून 2000 पण घेतले आणि इथून 4000 पण घेतले. म्हणजे एकाच माणसाकडून किती घेतले? 6000 रुपये घेतले. कळतंय का? सो हे टूल तुम्हा प्रत्येकाला मी देणार आहे. चालेल ना? हो सर. हो सर. येस. आता तुम्हा प्रत्येकाला ना KRA आणि KPI फॉलो करायचा. KRA म्हणजे ते काय? की रिझल्ट एरिया. KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेशन. तुम्हाला कसं कळणार की तुमचा परफॉर्मन्स आहे की नाहीये? तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला एक्झॅक्टली काय काम करायचं? सो त्याच्यासाठी हा एक फॉर्मॅट आहे जो तुम्हाला व्हॉट्सअपला मी पाठवेल. रोज मार्केटिंग ऍक्टिव्हिटी 200 लोकांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचला पाहिजे. थ्रू व्हॉट्सअप, थ्रू फेसबुक, थ्रू इंस्टाग्राम. तुमचा मेसेज 200 लोकांपर्यंत कमीत कमी पोहोचलाच पाहिजे. सो त्याला दिले 30 पॉइंट म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेशन. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. 30 पॉइंट आहे त्याला आणि ह्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला आउटकम मिळणार. दुसरं आहे डेली मीटिंग. रोजच्या तुमच्या 3 मीटिंग झाल्याच पाहिजे. 3 लोकांना तुम्ही डीएमआयटीचं प्रेझेंटेशन द्याच. ज्या दिवशी तुमच्या 3 मीटिंग होणार नाही त्या दिवशी जेवू नका, त्या दिवशी पाणी पिऊ नका, त्या दिवशी चाय पिऊ नका. रोजच्या 3 मीटिंग करा. 3 मीटिंग झाल्याच पाहिजे. रोज तुमच्या 3 मीटिंग झाल्या पाहिजे. जर ह्या तुम्ही जर फॉलो केल्यात ना तुम्हाला बघा आउटकम काय जबरदस्त आहे. 1 लाख म्हणजे मी खूप चीप सांगतोय. आरामात तुम्ही कमवू शकता. रोजच्या 3 मीटिंग करा आणि काय रॉकेट सायन्स नाहीये. 200 लोकांना मेसेज पाठवलेला नाही तर ज्या लोकांचे रिस्पॉन्स आहे ना त्यांना फक्त फोन करायचे. असं असं टेस्ट आहे. करा ना 3 मीटिंग. काय प्रॉब्लेम आहे? ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, जसं तुम्हाला शक्य तसं करा
आणि ह्याला सुद्धा 30 पॉइंट आहे. बिकॉज इथून तुम्हाला काय मिळणार आहे, इन्कम मिळणार आहे. मीटिंग जोपर्यंत समोरच्या व्यक्ती समोर तुम्ही बसत नाही, तुम्हाला पैसे देणार कोण? कळतंय का? सो डेली 3 मीटिंग झाल्या पाहिजे. डेली फॉलोअप्स, जे काही तुमचे कालचे फॉलोअप होते की येस आम्हाला टेस्ट करायचे, ते असे 5 रोजचे फॉलोअप झाले पाहिजे. 5, 15, 20 जे काय असतील त्याला किती मिळतात, 10 पॉइंट्स फॉलोअप, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला मीटिंग्स मिळणार आहेत. चौथा आहे व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन कॉल्स. ज्या लोकांना ऑलरेडी दिलंय त्या लोकांना कॉल करायचे. तर कसं चाललंय, काय चाललंय, व्यवस्थित होतंय ना, काही मदत लागली तर सांगा मला. क्युरियोसिटी, लोकांना हेल्प करा. मग ते बोलते यार मॅडमने फक्त विकलं नाही आम्हाला, काउन्सिलिंग फक्त केली नाही, फॉलोअप पण करतात. यस मॅडम खूप छान आहे, एक काम करूयात, मॅडमला 2 जणांचे रेफरन्स दिले, तुम्ही जेवढं पेराल तेवढं मिळेल. ती लोक बोलणार की सर आमचे 2 जण आहेत, त्यांची पण जरा प्लीज काउन्सिलिंग करा ना, तुम्ही एवढं आमचं करून घेताय तर जरा त्यांना पण फायदा होईल. 10 पॉइंट्स आहेत व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन कॉल्स. तो करा ना लोकांना कॉल्स. आणि सर्वात महत्वाचं फ्रेश कॉल्स 20, रोजचे 20 कॉल करायचेच. तुमचा टास्क जसं सकाळी कसं तुम्हाला नवऱ्याला चहा द्यायचा, डब्बा द्यायचा, मग पोरांचं सगळं करायचं, हे तुमचे टास्क आहेत ना, तसे हे तुमचे टास्क आहेत बिझनेसचे. रोज फ्रेश कॉल करायचे 20. त्यासाठी मी तुम्हाला डेटाबेस पण देणार आहे. कळतंय? पण तो डेटाबेस कुठला असेल मला नाही माहिती. जो माझ्याकडे डेटाबेस आहे ना, तो पूर्ण एका शाळेचा डेटाबेस तुम्हाला देणार. तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करा, सेव्ह करा. रोज त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा, मेसेज फॉरवर्ड करा. अननोन लोक आहेत, मी पण त्यांना ओळखत नाहीये, पण सगळे स्टुडंट आहेत. करा कॉल. कळतंय का? हॅलो. आणि याला सुद्धा 20 पॉइंट्स दिलेत. सो असं प्रत्येकाने हे KRA KPI फॉलो करायचेच आहेत. नियमामध्ये राहून काम करायचंय. सो प्रत्येकाला आवडेल का हे फॉलो करायला? तर करू फॉलो. डिफिकल्ट आहे सर, करू. करायचंच आहे मॅम, कारण की आतापर्यंत तुम्ही जे करत होतात त्याच्यातून तुम्हाला काय मिळालं हे माहिती आहे. त्यामुळे जर काय भव्य दिव्य हवंय, काहीतरी वेगळंच करावं लागेल. वर्षा मॅडम, राजश्री मॅडम, फॉलो करणार सगळेजण? ज्योती मॅडम आहात ना की गेलात? नाही सर, आहे ना. आहेत ना, आवाज आला नाही, म्हटलं मॅडम विचार करायला लागले की काय. सो प्रत्येकाने रोज उद्यापासून जसं तुम्ही ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून पाठवता ना, तसं रोजचं प्रायोरिटीज पाठवायचं. रोज कुठे जाणार आहात, कोणाला भेटणार आहात, रिपोर्टिंग पाहिजे, प्रत्येकाने पाठवायची. एव्हरीवन शुड बी रिस्पॉन्सिबल. मी पण पाठवणार, मी आज काय करणार आहे, माझ्या आजच्या काय प्रायोरिटीज आहे, माझे टास्क कसे आहेत हे तुम्हाला कळणार. मी काय करणार आहे सगळं प्रायोरिटीज तुम्हाला कळतील. सो मी पण पाठवणार आहे, तुम्ही पण पाठवा. आपण प्रत्येक जण फॉलो करू आणि त्याच्यामध्ये जी काय मदत लागते आपण संध्याकाळच्या टायमाला कॉन्फरन्स कॉल घेऊ. काय आज चांगलं झालं, काय रिझल्ट आला, कोणाला रिझल्ट आला, त्यांनी कसं अप्रोच केलं, काय मदत मिळाली, किती बिझनेस झाला, हे सगळं आपण एकमेकांशी शेअर करू. जेणेकरून काय होईल, प्रत्येकाला हेल्प होईल, प्रत्येकाला मदत होईल. चालेल का? येस सर. सो सगळेजण रेडी आहात का उद्यापासून? हो सर. सो घेऊयात काहीतरी एक भव्य दिव्य टार्गेट मार्च महिन्याचा. 40, 50, 60 हजार, 1 लाख रुपये कमवण्याचा. आम्ही सुद्धा घेतलाय ह्या महिन्यात मोठा टार्गेट. तुम्ही सुद्धा घ्या आणि सगळेजण मिळून आपल्या टार्गेटसाठी काम करूया. तुम्ही तुमचा टार्गेट कंप्लीट करा, आम्ही आमचा टार्गेट कंप्लीट करू. आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा. नक्कीच आपण खूप चांगल्या लेवलला पोहोचूया. चालेल का? येस सर. थँक्यू. प्रत्येकाने आपल्या लाईफ मधलं अल्टिमेट सक्सेस मिळवायचंय आणि अल्टिमेट सक्सेस मिळवण्यासाठी आज ज्या 5 स्टेप सांगितल्या आहेत ते करा, सगळ्यांनी फॉलो करा. हा बोला मॅम. शाळेमध्ये आपण केलो हा. तर त्यांना काय द्यावे लागतात का पैसे वगैरे, कसं काय? नाही, काहीच नाही द्यायचं. ती सांगायची आहे वगैरे असं त्यांना सांगितलं तर काही नाही चार्जेस असतात? नाही,
आपल्याला अप्रोच वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तो मी तुम्हाला सांगेल कसा करायचा. ओके. तो भांडूप मध्ये खूप शाळा आहेत मॅडम, खूप शाळा, एवढ्या शाळा आहेत ना भांडूप मध्ये. सॉरी, भांडूप मुलुंड मध्ये पण एवढ्या शाळा आहेत, तुमच्या आजूबाजूला एवढे कॉलेजेस आहेत, खूप पोहोचू शकता लोकांपर्यंत तुम्ही. So, नाही सर, एकदा माझ्या मुलाच्या शाळेत गेलेली हे विचारायला, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला परमिशन घ्यायला दादरच्या मेन ब्रँच मध्ये हेड ऑफिस मध्ये जावं लागेल. आम्ही बरोबर. permission- ते काही स्कूल तुम्हाला सांगतील. ओके, त्यांचा ईमेल आयडी घ्यायचा, प्रपोजल पाठवून द्यायचं. तुम्ही फक्त प्रपोजल ईमेल आयडी गोळा करा, आपण ते सगळ्यांना प्रपोजल पाठवू. प्रपोजल मी सगळ्यांना उद्या पाठवेल, सगळ्यांनी गो थ्रू करा. राईट, तसं प्रिंट काढा, किंवा ते जे काही तुम्हाला जमतं लेटर ॲड वगैरे पाहिजे असेल तर लेटर ॲड घ्या. लेटर ॲड वगैरे सगळे पॅशनचे रेडी आहेत, ते सगळे घ्या आणि प्रिंट आउट काढून द्या ना. कॉमन प्रपोजल बनवा आणि त्याच्यावरती फक्त पेनाने लिहून द्या त्या लोकांना. नाही जमत ते मेल आयडी वरती पाठवा. मेल आयडी गोळा करा, कॉन्टॅक्ट नंबर गोळा करा, त्यांना व्हॉट्सअपला पाठवा, ईमेलला पाठवा, जसं जमतं. हार्ड कॉपी मध्ये पाहिजे तर हार्ड कॉपी मध्ये द्या. घ्या, सेमिनार घ्या, कंडक्ट करा. आहे आपल्याकडे एक्सपर्ट लोक आहेत, ज्योती मॅडम आहेत, त्यांची एक्सपर्टीज वापरूयात. वर्षा मॅडम आहे, त्या एम ए केलेल्या, त्यांनी ATD मध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांची आपण एक्सपर्टीज वापरू शकतो. राईट. राजश्री मॅडम, तुम्ही सुद्धा तयार व्हा. खूप सारी लोक आहेत आपल्याकडे ऑलरेडी, तुर्रम खान लोक आहेत, प्रत्येकाला वापरूयात ना. चालेल ना? हो सर. सो चालू करूयात आजपासून. सगळेजण आपण तयार होऊन आपण काम करूयात, जेणेकरून आपली ध्येय सगळ्यांची कंप्लीट होतील. आपल्याकडे वेळ कमी आहे, कामं खूप मोठी आहेत. चालेल ना? हो सर. सगळेजण रेडी आहेत ना उद्यापासून फॉलो करायला? येस सर. येस. सो थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन. हा हॅलो सर. हा बोला. 10चं सेशन आहे का सर? हो आहे ना मॅडम. 2 सेशन आहे, त्याच्यानंतर एंड आपलं. हो, थँक्यू सर. गुड नाईट. बाय बाय. चला, हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट, टेक केअर. भेटूयात उद्यापासून आपण काम करूया. थँक्यू सर. येस. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.